सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. करंट इलेक्ट्रिसिटी या लेसनला मुलांना आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करून शिकतो. नॉर्मली तुम्ही हे असं ऑब्झर्व केलं असेल की लाईक एव्हरी लेसन आपण स्टार्ट करते वेळी आपण हे सांगतो की हा लेसन आपण 2 पार्टमध्ये किंवा हा लेसन आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करतो. सो बेसिक थॉट प्रोसेस यामागे असं आहे की लाईक लेसनचा फ्रेमवर्क तुम्ही कराल, लेसनला कॅटेगरीज कराल डिफरंट आर्टिकल्समध्ये. ओके, सो दॅट लेसन पूर्णपणे लक्षात ठेवणे सिंपल बनेल. जसं की करंट इलेक्ट्रिसिटी, क्रिचॉस फर्स्ट लॉ, क्रिचॉस सेकंड लॉ, विस्टन्स नेटवर्क आणि मीटर ब्रिज. हा पहिला पार्ट आहे. ओके, सेकंड पार्ट इज पोटेन्शियोमीटर आणि तिसरा जो पार्ट आहे तो आहे गॅल्व्हनोमीटरचे जे ऍप्लिकेशन्स आहेत, ॲमीटर आणि व्होल्टमीटर. हे पार्ट्स आपण कव्हर करतो. त्यातल्या आजच्या सेशनमध्ये आपण हा वाला पार्ट कव्हर करतो. लेसनला कॅटेगरीज केल्याने, सेपरेट पार्ट्समध्ये डिव्हाइड केल्याने लेसन लक्षात ठेवणे हे थोडंसं सोपं बनतं किंवा लेसन अचिवेबल वाटायला लागतं किंवा पूर्ण कंटेंट कव्हर झाल्यानंतर लेसन किंवा पूर्ण सिलेबस लक्षात ठेवण्यामध्ये त्याची बेसिकली हेल्प होते. जसं की फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा जो लेसन आहे आपल्याला, त्याला आपण प्रेशरमध्ये, देन सेकंड पार्ट इज सरफेस टेन्शन आणि जो तिसरा पार्ट आहे तो फ्लुइड डायनामिक्स आहे. अशा 3 पार्टमध्ये डिव्हाइड करतो. आणि ज्या 3 पार्टमध्ये डिव्हाइड केलेत त्याचे परत तुम्ही सब पार्ट्स करू शकता. जसं की फ्लुइड डायनामिक्समध्ये काय आहे, ओके, तर रेनॉल्ड्स नंबर आहे, देन विस्कोसिटी आहे, स्टोक्स लॉ आहे, टर्मिनल वेलोसिटी आहे आणि बर्नौलीज प्रिन्सिपल आहे. सो पहिले तर लेसनला तुम्ही काही पार्ट्समध्ये डिव्हाइड करा. त्यातले पण पार्ट्स लक्षात ठेवला तर पूर्ण लेसन जो आहे, ओके, लेसनचा फ्रेमवर्क तुम्ही व्यवस्थित बनवाल, पूर्ण लेसन लॉंग रन मध्ये तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवू शकाल. जसं की इलेक्ट्रोसाइट्स केला आपण. इलेक्ट्रोसाइट्सला पण आपण 3 पार्ट्समध्ये डिव्हाइड केलं. एक आहे इलेक्ट्रिक फील्ड, देन सेकंड वन इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि तिसरा जो पार्ट आहे तो आहे कॅपॅसिटर. आता मी जर का तुम्हाला विचारेन की इलेक्ट्रिक फील्डमध्ये काय शिकलो तुम्ही, तर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉईंट चार्ज, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू डायपोल, पहिले तर कोलम्स लॉ शिकला, 2 चार्जेस मधला फोर्स, इलेक्ट्रिक लाईन शिकले, फ्लक्स रिलेटेड आर्टिकल शिकले, गॉस लॉ शिकला, क्यूबा ॲप्सिलॉन नॉट फ्लक्स असतो, बरोबर. सो पहिले तर तुम्ही काही पार्ट्समध्ये लेसनला डिव्हाइड करा आणि हर एक पार्ट्सचे आतमधले जे डिटेल्स आहेत असे फ्रेमवर्क जर का तुम्ही कराल तर पूर्ण सिलेबस जेव्हा तुमचा कव्हर होईल तर कंप्लीट सिलेबस एकदम फास्टमध्ये तुम्ही रिवाइज करू शकाल. मग एक कॉन्फिडन्स येईल तुम्हाला की पूर्ण सिलेबस माझ्या लक्षात आहे. ओके, थोडंसं ऑर्गनाइज राहायला लागेल त्या केसमध्ये. ठीक आहे, तर फर्स्ट पार्ट मी आता इथे स्टार्ट करतो करंट इलेक्ट्रिसिटीचा, दॅट इज क्रिचॉस फर्स्ट लॉ, क्रिचॉस सेकंड लॉ, विस्टन्स नेटवर्क आणि मीटर ब्रिज. ही सर्व आर्टिकल जी आहेत ही बऱ्यापैकी जास्त फॅमिलियर आहेत मुलांना, बिकॉज कधी पण करंट इलेक्ट्रिसिटी करते वेळी नॉर्मली फर्स्ट जो सेगमेंट असतो हा मल्टिपल टाइम्स रिव्हिजिट झालेला असतो. आता कम्पेअर टू पोटेन्शियोमीटर किंवा ॲमीटर व्होल्टमीटर, ओके, ही ही आर्टिकल्स कदाचित कम्पॅरेटिव्हली थोडीशी डिफिकल्ट वाटू शकतात. बिकॉज तिथेपर्यंत जाईपर्यंत बरोबर आपण बऱ्याच वेळी लेसन सोडलेला असतो किंवा लाईक लेसन एंड पर्यंत काही मुलांनी प्रिपेअर नसतो केलेला किंवा या आर्टिकल्सला इतक्या वेळेस रिव्हिजिट केलेलं नाहीये जितक्या वेळेस आपण यांना केलेलं असतं. सो डेफिनेटली लाईक तुम्हाला हे पाहून घ्यायचं आहे की लाईक कोणते आर्टिकल्स वीक आहेत, कोणते स्ट्रॉंग आहेत आणि त्यानुसार लाईक तुम्हाला तुमचा टाइम इन्व्हेस्टही करायचा आहे. ओके, सो आजच्या सेशनमध्ये मी आता हा वाला पार्ट स्टार्ट करतोय, थोडंसं फास्ट घेईन हा वाला पार्ट. ओके, क्रिचॉस फर्स्ट लॉ, क्रिचॉस सेकंड लॉ. क्रिचॉस फर्स्ट लॉ जो आहे क्रिचॉस करंट लॉ, ओके, जंक्शन लॉ बोलतो आपण त्याला. तर त्यामध्ये सरळ सिंपल इतकंच आहे की इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. ओके, जसं की आता इथे करंट I1 येतोय, I2 येतोय, I3 येतोय आणि I4 लेट से फॉर एक्झाम्पल जातोय किंवा I5 पण जातोय. ओके, सो एखाद्या जंक्शनवरती असे खूप सारे ब्रांचेस मीट होत आहेत. काही करंट येतोय, काही करंट जातोय. सरळ सिंपल असं इक्वेशन लिहायचं. स्टेटमेंट त्याचं असं आहे की अल्जेब्राइक सम ऑफ ऑल दी करंट ॲट अ जंक्शन इज इक्वल टू 0. बोर्ड एक्झामिनेशनमध्ये असं स्टेटमेंट लिहायचं आहे तुम्हाला. ओके, अल्जेब्राइक सम ऑफ ऑल दी करंट ॲट अ जंक्शन इज इक्वल टू 0. याच्यामध्ये इनकमिंग करंटला पॉझिटिव्ह ट्रीट केलं जातं आणि आउटगोईंग करंट जो आहे त्याला तुम्हाला निगेटिव्ह ट्रीट करायला लागतं आणि यांचा सर्वांचा सम इज इक्वल टू 0 आणि हे तिकडे जाऊन प्लस होऊन जातील. सो I1 प्लस I2 प्लस I3 शुड बी इक्वल टू I4 प्लस I5. सो इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. या पलीकडे आणखीन काही नाहीये या लॉमध्ये. असं लक्षात ठेवायचं की दिस लॉ इज बेस्ड ऑन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. बिकॉज जितका चार्ज इकडे येतोय, ओके, तितकाच चार्ज बेसिकली बाहेर पडला पाहिजे. चार्ज काही इथे क्रिएट नाही होत जंक्शनमध्ये की नवीन चार्ज क्रिएट झाला आणि जास्त करंट बाहेर पडला किंवा चार्ज ते स्टोअर पण नाही होत, थांबत पण नाही. सो जो चार्ज येणार आहे तो चार्ज बेसिकली पुढे जाणार आहे, डिस्ट्रॉय नाही होत, क्रिएट पण नाही होत, थांबत पण नाही. ओके, सो जितका चार्ज तिथून येतोय तितका चार्ज बेसिकली इथून वापस जातो. सो इतका सरळ सिंपल लॉ आहे क्रिचॉफ फर्स्ट लॉ आणि क्रिचॉफ सेकंड लॉ. पहिले मी एक काम करतो, फर्स्ट लॉचे एखाद दोन न्यूमेरिकल घेतो इथं. तर पाहिलं इथं 15 अँपियर करंट आलेला आहे, तर इथून 10 अँपियर जातो. सो ऑटोमॅटिकली इथे 5 अँपियर गेला पाहिजे. सो 5 अँपियर, 5 अँपियर, 5 अँपियर, 5 अँपियर प्लस 3 अँपियर, दोघांचं ॲडिशन कराल तर 8 अँपियर गेला पाहिजे. पहा 10 अँपियर गेला. इथून जर का 4 अँपियर गेला तर रिमेनिंग म्हणजे 6 अँपियर इथून गेला पाहिजे. 6 अँपियर, 6 अँपियर, सो 6 अँपियर प्लस 8 अँपियर कराल तर 14 अँपियर इथून बाहेर पडला पाहिजे. ओके, द नेक्स्ट 11 अँपियर करंट येतोय, 4 अँपियर इकडे, सॉरी 3 अँपियर इकडे जातोय. सो ऑटोमॅटिकली इथून 8 अँपियर गेला पाहिजे रिमेनिंग करंट.
आता 8 अँपिअर इथून जाईल. ओके, 8 मधला 5 वरती गेला तर इथून 3 अँपिअर गेला पाहिजे. 3 अँपिअर. ठीक आहे. सो 3 अँपिअर इथून जातोय. वरतून पाहाल तर हा 3 प्लस 5 कराल तर 8 अँपिअर इथून चालला जातो. 8 अँपिअर. ओके, तर हा जो 3 अँपिअर इथून जातो तो अचानकच 5 अँपिअर झाला. असं कसं काय? मे बी इथून 2 अँपिअर करंट आला असेल. 2 अँपिअर करंट आला असणार. सो 3 अँपिअर प्लस 2 अँपिअर या दोघांचं ॲडिशन बेसिकली 5 अँपिअर हा या डायरेक्शनमध्ये चालला जातो. याचा अर्थ ॲमीटर मधून जो करंट जातोय दॅट इज इक्वल टू 2 अँपिअर. करंट थ्रू ॲमीटर इज इक्वल टू 2 अँपिअर. तर हा होता क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ. क्रिचॉफ्स सेकंड लॉचं स्टेटमेंट काय पहा. एखाद्या कॉम्प्लिकेटेड सर्किटमध्ये इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये ओके, क्रिचॉफ सेकंड लॉ बेसिकली कॉम्प्लिकेटेड नेटवर्क सिम्प्लिफाय करण्यासाठी फर्स्ट लॉ सेकंड लॉचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल इथे एक रेजिस्टन्स आहे, एक सर्किट ड्रॉ करतो मी इथे. बॅटरी, अनदर रेजिस्टन्स, आणखी एक बॅटरी इथे, तिसरा एक रेजिस्टन्स इथे, इथे 2 रेजिस्टन्स ड्रॉ करतो. चलो ओके, सो असा बेसिकली सर्किट आहे. हा बॅटरी आहे 8 वोल्ट, हा बॅटरी आहे लेट्स से फॉर एक्झाम्पल 20 वोल्ट, हा रेजिस्टन्स आहे 2 ओम, दिस 3 ओम अँड दिस 6 ओम आणि हा आहे 8 ओम. तर या पर्टिक्युलर सर्किटमध्ये आपल्याला असं विचारण्यात आलेलं आहे की या ब्रांचमध्ये किती करंट फ्लो होतं किंवा या ब्रांचमध्ये किती करंट फ्लो होतं. आपल्याला इथे आता सॉल्व्ह करायचं. तर हर एक ब्रांचमध्ये किती करंट फ्लो होत आहे. ओके, हे शोधण्यासाठी क्रिचॉफ सेकंड लॉचा यूज केला जातो. लूप लॉ बोलतो आपण याला, क्रिचॉफ व्होल्टेज लॉ. ओके, व्होल्टेज बद्दल लॉ आहे. पहिला लॉ जो होता ना दॅट वॉज क्रिचॉफ करंट लॉ, कारण की तो करंट बद्दल होता. त्याला आपण जंक्शन लॉ पण बोलतो बिकॉज तो त्या पॉईंटवरती म्हणजे जंक्शनवरती ऍप्लिकेबल होता. सो म्हणून त्याला आपण जंक्शन लॉ पण बोलतो. हा जो लॉ आहे दिस इज लूप लॉ बिकॉज हा लूपला ऍप्लिकेबल असतो. मी थोडंसं इथे नेमिंग करतोय ए बी सी डी ई एफ. आता इथे किती लूप आहेत हे जर का तुम्ही पाहाल तर बी सी डी ई बी हा एक लूप आहे. देन ए सी डी एफ ए हा एक लूप आहे. देन ए बी ई एफ ए हा एक लूप आहे. त्याचे टोटल बेसिकली 3 लूप आहेत. जंक्शन किती आहेत? जंक्शन म्हणजे असा पॉइंट जिथे 2 पेक्षा जास्त ब्रांचेस मीट होतात. ओके, जसं की आता हा पॉइंट आहे, इथे हा एक ब्रांच आहे, हा एक ब्रांच आहे आणि हा एक ब्रांच आहे, असे 3 ब्रांचेस मीट होतात. सो आपण त्याला जंक्शन बोलतो. हा पण जंक्शन आहे, एक ब्रांच, हा एक ब्रांच आणि हा एक ब्रांच, असे 3 ब्रांचेस मीट होतात म्हणून आपण त्याला जंक्शन बोलतो. आणि जंक्शनच्या मध्ये जो काही असतो त्याला ब्रांच बोलतो. जसं की या 2 जंक्शनच्या मध्ये, बरोबर, याला आपण ब्रांच बोलतो. किंवा या जंक्शनवरून या जंक्शनवरती जाण्यासाठी हा ब्रांच आहे. या जंक्शनवरून या जंक्शनवरती जाण्यासाठी हा जो आहे तो ब्रांच आहे. ओके, तर तुमच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे इथे करंटची डायरेक्शन तुम्ही ऍज्युम करायची, कशीही ऍज्युम केली तरी काही इश्यू नाहीये. जसं की समजा मी इथे असं ऍज्युम करतोय, यातला जो करंट आहे मी त्याला I1 बोलतो. ओके, आणि या बॅटरीमधून पण मी असं ऍज्युम करतो की या डायरेक्शनमध्ये करंट जात असावा, दॅट इज I2. किंवा मी असंही करू शकतो की या बॅटरीमधून पण याच डायरेक्शनमध्ये करंट जातो, लेट दॅट बी I2. हे पहा, इथून I1 करंट जातोय, इथून I2 करंट जातोय. आता दोघे मिळतील ना, इथे I1 आणि इथून I2 जातोय. सो दोघे ऍड होऊन ओके या डायरेक्शनमध्ये I1 प्लस I2 जातील. तर थोडंसं मॅथमॅटिकली विचार कराल तुम्हाला असं समजेल की टोटल या पूर्ण लाईक डायग्राममध्ये 2च अननोन आहेत, एक I1 आणि एक I2. I1 आणि काय I2 असे 2 अननोन आहेत. 2 अननोन शोधण्यासाठी 2 इक्वेशन्स इनफ आहेत. आता हे 2 इक्वेशन्स काढायचे कसे? बाय युजिंग क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. व्होल्टेज लॉ का? कारण की हा व्होल्टेज बद्दल लॉ आहे. लॉचं स्टेटमेंट असं आहे, अल्जेब्राइक सम ऑफ all the potential drops across the closed loop plus algebraic sum of all the EMF across the same loop is equal to 0. सर्व पोटेन्शियल ड्रॉप आणि ईएमएफचा जो ऍडिशन असतो हा 0 असतो. दिस लॉ इज इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याला मी छोट्या स्केलवरती थोडंसं एक्सप्लेन करतो. पहा, एक बॅटरी आपल्याकडे इथे 10 वोल्टची बॅटरी आहे. ओके, इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे. लेट्स से फॉर एक्झाम्पल दिस 8 ओम रेजिस्टन्स, दिस 2 ओम रेजिस्टन्स. ओके, तर कॅल्क्युलेशन करून जर करंट शोधाल तुम्हाला असं समजेल करंटची व्हॅल्यू इथे 1 अँपियर आहे. ओके, I इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय आर. व्होल्टेज आहे 10, रेजिस्टन्स आहे 10, सो 10/10 कराल तर 1 अँपियर करंट येतो. यावरती व्होल्टेज ड्रॉप जर का शोधाल, व्ही इज इक्वल टू I इंटू आर. करंट 1 आहे, रेजिस्टन्स 8 आहे, सो 8 वोल्ट व्होल्टेज ड्रॉप येतो इथे. सो इथे 8 वोल्ट ड्रॉप होतो, इथे 2 वोल्ट ड्रॉप होतो. एखादा चार्ज आहे इथे जो की निघाला बॅटरीमधून, तर बॅटरीचा व्होल्टेज 10 वोल्ट असल्यामुळे ओके चार्ज 10 वोल्ट एवढा व्होल्टेज घेऊन क्यू चार्ज निघालेला आहे. ओके, क्यू चार्ज 10 वोल्ट व्होल्टेज घेऊन निघालेला आहे. पुढे जाऊन व्होल्टेज इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये तुम्ही हे शिकलंच आहे ऑलरेडी की लाईक व्होल्टेजला चार्जने मल्टिप्लाय केल्यानंतर त्या चार्जची एनर्जी निघत असते.
व्होल्टेज इंटू चार्ज केल्यानंतर चार्जकडे असलेली एनर्जी निघते. मग जर का इथे असा विचार कराल की इथे एनर्जी किती आहे चार्जकडे, तर व्होल्टेज 10 व्होल्ट आहे आणि चार्ज क्यू आहे, तर चार्जकडे एनर्जी आहे 10 क्यू आहे. तर इथे पोहोचेपर्यंत चार्जकडे एनर्जी 10 क्यू होती. ओके, तर 8 व्होल्ट तर ड्रॉप होतो असेल, हा डिव्हाइस फॅन असेल, ट्यूबलाइट असेल, त्याच्यावरती हा एवढा व्होल्टेज ड्रॉप होतो. व्होल्टेज ड्रॉप होतो म्हणजे एनर्जी ड्रॉप होतो. सो 8 क्यू, व्होल्टेज 8 आहे, चार्ज क्यू पास झाला इथून, सो 8 क्यू एवढा एनर्जी ड्रॉप झालेला आहे. 10 क्यू एनर्जी होता, 8 क्यू ड्रॉप झाला, तर 2 क्यू एनर्जीच राहील ना चार्जकडे. आता इथे पहा, परत 2 व्होल्ट ड्रॉप आहे. सो एनर्जी ड्रॉप किती आहे व्होल्टेजला, म्हणजे व्होल्टेज 2 व्होल्ट ड्रॉप आहे. सो व्होल्टेजला चार्जने मल्टिप्लाय केल्यानंतर एनर्जी ड्रॉप निघतो. सो 2 क्यू एवढी एनर्जी त्यांनी या अप्लायन्सवरती बेसिकली हे केलेलं आहे, ड्रॉप केलेला आहे. करेक्ट. सो 2 क्यू जेवढी एनर्जी होती तेवढी पूर्ण ड्रॉप झाली. सो आता एनर्जी त्याच्याकडे झिरो राहिली चार्जकडे. सो चार्ज एनर्जी घेऊन निघाला होता, इथे ड्रॉप केला, इथे ड्रॉप केला. ओके, सो एनर्जी चार्जकडे परत झिरो झाली आणि आता चार्ज गेला, लाईक इथून पास होतो. आता बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल मध्ये कडे जाते वेळी 10 व्होल्टचा परत तो गेन करतो, व्होल्टेज गेन करतो. बॅटरीकडून व्होल्टेज गेन करतो म्हणजे काय, एनर्जी त्याची परत 10 क्यू होईल. 10 क्यू याचं मिनिंग काय की 10 क्यू एनर्जी त्यांनी बॅटरीकडून घेतली. तर पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही जर का विचार कराल तर बॅटरीकडून एनर्जी 10 क्यू घेतली आणि दिली पण त्यांनी 10 क्यू बाहेर. सो जेवढी एनर्जी घेतो तेवढी एनर्जी तो देतो. म्हणजे आता सर्व ठिकाणी क्यू चार्ज आहेच शेवटी. एनर्जी घेतली किती, 10 क्यू. एनर्जी दिली किती, 8 क्यू दिली एका ठिकाणी 2 क्यू दिली. क्यू 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 जर का तुम्ही कॅन्सल कराल, ओके, सो 10 इज इक्वल टू 8 + 2 होतो की नाही. 8 म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप आहे, 2 म्हणजे पण पोटेन्शियल ड्रॉप आहे त्या रेजिस्टन्सवरती. आता 8ला आणि 2ला या साईडला आणाल तर 10 -8 -2 इज इक्वल टू 0. सो यालाच आपण क्रिच ऑफ सेकंड लॉ बोलतो, की अल्जेब्राइक सम ऑफ पोटेन्शियल ड्रॉप प्लस ईएमएफ आहे ईएमएफ, आणि हे आहेत पोटेन्शियल ड्रॉप. पोटेन्शियल ड्रॉपचा आणि ईएमएफचा ऍडिशन जर का कराल ओव्हर अ क्लोज लूप, तर तो बेसिकली झिरो येत असतो. इथे अप्लाय करून दाखवतो मी. तर हा एक बॅटरी होता, इथे एक रेजिस्टन्स आहे, बॅटरी अगेन रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स आहे. आपण या सर्किटमध्ये या डायरेक्शनमध्ये करंट I1 आणि या डायरेक्शनमध्ये करंट I2 असं ॲझ्युम केलेलं आहे. सो दोन अननोन आहेत, सो दोन इक्वेशन आपल्याला लागणार आहेत. तर मी इथे एक लूप लिहितो. कोणत्या लूपला अप्लाय करतो आपण पहा. लेट्स से फॉर एक्झाम्पल A B, ओके, E F अँड देन A. A B E F A या लूपला आता मी हा लॉ अप्लाय करतो, या लूपला. ठीक आहे. सो मी स्टार्ट करतो, ए पासून बी पर्यंत जातो. आता इथे काही पोटेन्शियल ड्रॉप झालेला नाहीये, इकडे जातो. आता इथे पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे 3 × I2, V इज टू आय आर, आय इंटू आर. ओके, सो 3I2 एवढा पोटेन्शियल ड्रॉप झाला आहे याच्यावरती. बट प्रॉब्लेम काय की आपण जातो या डायरेक्शनमध्ये, या डायरेक्शनमध्ये जातो. करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, हायर टू लोअर करंट जात असतो. पण आपण जातोय लोअर टू हायर, म्हणजे आपल्यासाठी तर तो गेन आहे. लोअर टू हायर जातो म्हणजे गेन आहे. सो प्लस करायला लागेल आपल्याला, व्होल्टेज ड्रॉप नाही, आपल्यासाठी व्होल्टेज गेन होत आहे या डायरेक्शनमध्ये जात असल्यामुळे. सो असं लक्षात ठेवायचं तुम्ही, करंटच्या अपोजिट डायरेक्शनने गेल्यानंतर प्लस करायचं. आता इथे जाते वेळी पहा बरं, परत व्होल्टेज गेन आहे गेस, लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल जातोय आपण. ओके, सो +20. ओके, इथे पहा या डायरेक्शनमध्ये जातो, करंट येतो या डायरेक्शनमध्ये, आपण जातो उलट्या डायरेक्शनमध्ये. सो करंटच्या रिव्हर्स डायरेक्शनमध्ये जातोय, सो प्लसच करायला लागणार आपल्याला परत. किती होईल, 6 + 8 कराल तर हा तर 14 होतो. सो 14 × I1 + I2 असा यातला करंट आहे. आणि पूर्ण वापस ए पर्यंत गेल्यानंतर सर्वांचं ॲडिशन 0 कराल. करंट या डायरेक्शनमध्ये, त्याच्या आपण उलट्या डायरेक्शनमध्ये जातोय. सो करंटच्या उलट्या डायरेक्शनमध्ये जात असल्यामुळे आपल्याला इथे पॉझिटिव्ह साईन यूज करायला लागेल. करंटच्या डायरेक्शनमध्ये, इन द डायरेक्शन ऑफ करंट निगेटिव्ह साईन, इन द डायरेक्शन अपोजिट टू करंट पॉझिटिव्ह साईन. ठीक आहे. तर हा एक इक्वेशन आला I1 आणि I2 मध्ये. याला थोडंसं व्यवस्थित तुम्ही लिहू शकता. ओके, I1 I2 मध्ये हा एक इक्वेशन आलेला आहे. बट I1 I2 दोन अननोन आहेत. सो दोन अननोन साठी एक इक्वेशन इनफ नाहीये. सो आपल्याला दोन इक्वेशन हवेत. तर सेकंड इक्वेशन शोधण्यासाठी आणखीन एक लूप लावतो मी, हा वाला लूप. तर या लूपला ट्रेस करू आपण. तर ई पासून स्टार्ट करतो, जातोय मी इकडे. सो 20चा ड्रॉप झालेला आहे, सो -20 लिहितो इथं, कारण की हायर पोटेन्शियल टू लोअर जातो ना आपण, हायर टू लोअर. ओके, वरतून खाली येतो, हायर टू लोअर. सो ड्रॉप होतोय, सो म्हणून मायनस. सो -20 पुढे करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर, हायर टू लोअर जातो. सो आपण पण हायर टू लोअरच जातो ना, सो ड्रॉपच होणार आहे इथे. ओके, सो इन दी डायरेक्शन ऑफ करंट मायनस घ्यायला लागेल आपल्याला, दॅट इज 3 × I2. ओके, त्यानंतर आता इकडे जायला लागेल आपल्याला, आता करंटच्या उलट्या डायरेक्शनमध्ये जातो आपण.
मग तिथे प्लस करायला लागेल. सो +2 × I1 आणि याच डायरेक्शननी गेल्यानंतर हायर टू लोअर जातोय आपण. सो परत एकदा मायनस करायला लागेल. -8 आणि मी वापस पोहोचलो ई पर्यंत. सो पूर्ण गोल फिरल्यानंतर तर सर्वांचा ॲडिशन हा 0 करायचा असतो. सो I1 आणि I2 मध्ये तुम्हाला हा एक इक्वेशन आणि हा एक इक्वेशन असे 2 इक्वेशन्स मिळतात. तर त्या दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह करून तुम्हाला I1 ची ही व्हॅल्यू मिळेल आणि तुम्हाला I2 ची ही व्हॅल्यू मिळेल. लेट्स से फॉर एक्झाम्पल I1 ची जी व्हॅल्यू आहे, ओके, ती आली 4 अँपियर आणि I2 ची व्हॅल्यू आली -8 अँपियर. मी एक्झाम्पल सांगतो, हे सॉल्व्ह करून तुम्ही शोधाल. I1 ची व्हॅल्यू 4 अँपियर, I2 ची व्हॅल्यू -8 अँपियर. याचा अर्थ असा आहे की I1 चा व्हॅल्यू पॉझिटिव्ह आला, याचा अर्थ I1 ची जी डायरेक्शन तुम्ही ॲझ्युम केली होती या डायरेक्शनमध्ये, तर ती करेक्ट डायरेक्शन आहे. ॲझ्युम केलेली डायरेक्शन इज करेक्ट डायरेक्शन. बट I2 ची व्हॅल्यू मायनस आल्यामुळे याचा अर्थ तुम्ही असं समजायचा की I2 ची ही जी डायरेक्शन ॲझ्युम केली होती ती रॉंग असून I2 हा ॲक्च्युअलमध्ये असा आहे, म्हणजे असा 8 अँपियर करंट फ्लो होता. आता पूर्ण डायग्राम मी अशा पद्धतीने चेंज करेन की I2 ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली म्हणजे करंट असं जातं 8 अँपियर. I1 ची व्हॅल्यू 4 अँपियर आली म्हणजे हा करेक्ट डायरेक्शन आहे, दॅट इज 4 अँपियर. सो 8 अँपियर इथून जातोय, 4 अँपियर वरतून जातोय, म्हणून 4 अँपियर खालून गेला पाहिजे. 8 अँपियर, 4 अँपियर आणि 4 अँपियर अशा पद्धतीने डिवाइड होतं. हा 4 अँपियर परत इथून आणि हा 4 अँपियर परत इथून मिक्स होऊन परत 8 अँपियर इथे चालले जातात. सो सम सॉल्व्ह करते वेळी इनिशियली कोणता ना कोणता डायरेक्शन तुम्ही ॲझ्युम करायचा. बरोबर, जो तुम्हाला फेवरेबल आहे, जो तुम्हाला सुटेबल वाटतोय. एंडला जाऊन जेव्हा व्हॅल्यूज येतात तेव्हा त्या सर्व डायरेक्शन्स करेक्ट होतात. ओके, पॉझिटिव्ह साईन आला तर ॲझ्युम केलेलं डायरेक्शन करेक्ट आहे, निगेटिव्ह साईन आला तर ॲझ्युम केलेलं डायरेक्शन रॉंग आहे. सो त्याला रिव्हर्स करायचं फक्त. तर काही न्यूमेरिकल्स करूया क्रिच ऑफ सेकंड लॉचे. कन्सिडर दी सर्किट शोन इन फिगर. व्हॅल्यू ऑफ करंट आय ची व्हॅल्यू विचारतात ते. व्हॅल्यू ऑफ करंट आय. पहा, आय वाला जो करंट आहे ना तो विचारतात. तर ठीक आहे, इथे आय करंट जातो. बाकी डायरेक्शनमध्ये पण करंट ॲझ्युम करायला लागेल आपल्याला. मी असं ॲझ्युम करतो की इथे इथून लेट्स से फॉर एक्झाम्पल I1 करंट जातो. I1 हा आय करंट आहे. इथून I1 आला, दोघांचं ॲडिशन मिळून इथून जाईल आय प्लस I1. सो टोटल 2 अननोन आहेत, आय आणि I1. दोघांना सॉल्व्ह करायचं असेल 2 इक्वेशन आले पाहिजे. सो या एका लूपला मी लॉ अप्लाय करतोय. चलो मी बी पासून ई पर्यंत जातो. हायर पोटेन्शियल टू लोअर, सो ड्रॉप म्हणून मायनस, देन लोअर टू हायर गेन म्हणजे प्लस, देन इथे 54 वरती काय होणार, ड्रॉप, कारण की मी करंटच्या डायरेक्शनमध्ये जात असल्यामुळे ड्रॉप. सो -54 × I प्लस I1 हा ड्रॉप असल्यामुळे मायनस यूज करतो आणि दॅट इज इक्वल टू 0. तर झाला आपला फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशनसाठी मी असा पाथ फॉलो करतो. हे पहा, इथे करंट I1 आहे ना, या डायरेक्शनमध्ये I1. सो याचा अर्थ या डायरेक्शनमध्ये I1 आहे करंट. ओके, सो या पाथला मी फॉलो करतोय. बी पासून इकडे जाते वेळी करंटच्या डायरेक्शनमध्ये जातो. करंटच्या डायरेक्शनमध्ये जात असल्यामुळे मायनस करायला लागणार मला. सो -28 × I1, देन लोअर टू हायर म्हणजे गेन. सो +8 करीन, त्याच्यानंतर वापस इकडे जातो. सो अगेन लोअर टू हायर परत गेन, +6 करीन, दॅट इज इक्वल टू 0. ओके, सो इथे 14 बनतो. 14 इज इक्वल टू 28 I1. सो I1 ची जी व्हॅल्यू आहे ती 1/2 अँपियर बनते, 0.5 अँपियर बनतो I1. आता I1 ची व्हॅल्यू इथे टाकाल तर आय ची व्हॅल्यू मिळून जाईल तुम्हाला. हा किती बनेल पहा, 6. ओके, 6 इज इक्वल टू 54 × I प्लस I1. 54 खाली येऊन डिवाइड होईल. सो 6 डिवाइड बाय 54 इज 1/9 इज इक्वल टू I प्लस I1. आणि I1 ची व्हॅल्यू 1/2 आहे. सो 1/2 तिकडे जाऊन मायनस करा, आय ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली निघेल. सो आय इज इक्वल टू 1/9 मायनस ऑफ 1/2. सो आय इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मायनस ऑफ 9 डिवाइड बाय 18, दॅट इज इक्वल टू -7 डिवाइड बाय 18. -7 डिवाइड बाय 18, that is option number A. Question number 2 pal. In the given electric network, the correct equation for the loop ABEFA A B E F A या लूपसाठी आपल्याला क्रिचॉफ सेकंड लॉ अप्लाय करायचा आहे. सो करंट I1 त्यांनी सर्व डिनोशन्स ऑलरेडी दिली आहेत. चलो मी जातो इथे I1च्या डायरेक्शनमध्ये जातोय, करंटच्या डायरेक्शनमध्ये निगेटिव्ह. सो -I1R2. त्याच्या पुढे इकडे I1 प्लस I2 जातोय नाही का, I2 इथून येऊन I1 प्लस I2 दोघे मिळून इकडे जातात. सो करंटच्या डायरेक्शनमध्ये मायनस किती, I1 प्लस I2. पोटेन्शियल ड्रॉप इज I × R असतो ना, I1 प्लस I2 × R3 करायला लागेल मला. ओके, वापस इकडे जातोय, परत करंटच्याच डायरेक्शनमध्ये जातोय मी, बट करंट इथे I1 आहे आता. सो I1 × R1. सो मायनस ऑफ I1 × R1 आणि लोअर टू हायर जात असल्यामुळे प्लस करायला लागेल मला, प्लस E1 आणि वापस मी ए पॉईंटवरती पोहोचलोय. सो इज इक्वल टू 0 करेन. सो पहा असं इक्वेशन आहे का. E1
हे पहा इव्हन प्लस किंवा मायनस दोन्ही साईनचे असू शकतात, तसा काही इश्यू नाही आहे. ओके, पण तुम्ही हे समजून घ्याल की बाकी सर्व पोटेन्शियल ड्रॉप जे आहेत हे निगेटिव्ह आहेत, इव्हन पॉझिटिव्ह आहे. मग इव्हन निगेटिव्ह असेल तर बाकी सर्व पॉझिटिव्ह असले पाहिजे. दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय करीन समजा मी, तर मला ऑप्शन नंबर बी थोडंसं एकदा व्हेरीफाय करूया. इव्हन आहे. ओके, I1 कॉमन केला तर R1 R2 R3, I1 कॉमन केला तर R2 आहे I1 सोबत, I1 कॉमन केला तर R3 पण आहे, I1 कॉमन केला तर R1 पण आहे, आणि मायनस ऑफ I2 R3 एक्स्ट्रा आहे, मायनस ऑफ I2 R3 एक्स्ट्रा आहे. बरोबर, ऑप्शन नंबर बी इथे आपला आन्सर येतो. मल्टिप्लाय करून व्हेरीफाय करून घ्याल तुम्ही. ठीक आहे. सो हा झाला क्रिजॉफ फर्स्ट लॉ, क्रिजॉफ सेकंड लॉ. देन मीटर ब्रिजच्या आधी विस्टन्स नेटवर्क येतो. ओके, विस्टन्स नेटवर्क आधी करूया. विस्टन्स नेटवर्कचं ऍप्लिकेशन ऍक्च्युली मीटर ब्रिज. ओके, तर विस्टन्स नेटवर्क एक स्पेशल टाईप ऑफ नेटवर्क आहे ज्यामध्ये रेजिस्टन्सेस असे कनेक्ट केले जातात, अशा पद्धतीने कनेक्टेड असतात. ओके, आणि एक मधला जो ब्रांच आहे तो डेड होतो एका पर्टिक्युलर कंडिशनमध्ये. हा रेजिस्टन्स R1 ट्रीट करतो, याला मी R2 ट्रीट करतो. दिस इज R3 अँड दिस इज R4. ओके, सो R1 R2 R3 R4, आणि हा गॅल्व्हन मीटर आहे. ओके, यामध्ये करंट I1 जातो, याच्यातून करंट I2 जातो, यातून करंट, हे बघा I1 जो करंट आलाय तर यातून तो डिवाइडच नाही होता. करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर इज इक्वल टू 0. आपल्याला अशी कंडिशन ओके डिटरमाइन करायची, फाइंड करायची की R1 R2, हे बघा R1 R2 R3 R4 हे असे कसे असले पाहिजे, काय व्हॅल्यूज असल्या पाहिजे त्यांच्या, सो दॅट गॅल्व्हनोमीटर मधून करंटच जाणार नाही. करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर विल बिकम 0. ओके, सो इथून जर का करंट I1 असेल आणि इथून करंट जातच नसेल तर तोच I1 इथून जाणार. इथून जर का करंट I2 असेल, करंट काही येतच नाहीये, तोच I2 इथून जाणार. ओके, आपल्याला एक कंडिशन डिफाईन करायची की गॅल्व्हनोमीटर मधला करंट 0 केव्हा होतो. तुम्ही म्हणणार का, बिकॉज याचं ऍप्लिकेशन आहे मीटर ब्रिज. हे जे काही सेटअप आपण आता डिस्कस करणार आहोत याचा यूज करून ओके अननोन रेजिस्टन्स फाइंड करणे, बरोबर, या काही गोष्टी बेसिकली आपण शोधू शकतो. म्हणून आपल्याला हा स्टडी करायचा. जर का काही ऍप्लिकेशन नसलं असतं तर लाईक आपण नसू शिकलो आलो. असे खूप सारे नेटवर्क असतील. ओके, त्याच्यामध्ये खूप सारे कंडिशन्स असतील की हा असा कंडिशन असेल तर या ब्रांचमध्ये करंट 0, किंवा या ब्रांचमध्ये करंट रिव्हर्स डायरेक्शनमध्ये जाईल, इकडे जाईल, तिकडे जाईल, लाईक असे खूप असू शकतात. बट हा जो पर्टिक्युलर एक सिच्युएशन आहे, ओके, याचा यूज करून मीटर ब्रिज हा डिव्हाइस आहे, त्याच्याने आपण अननोन रेजिस्टन्स शोधू शकतो. सो आपण हा कंडिशन स्टडी करतोय. ओके, सो R1 आहे, R2 आहे, R3 आहे, R4 आहे. मी डायरेक्टली इथे रिझल्ट लिहितो. R1 डिवाइड बाय R2, प्रूफ पण पाहूया आपण. R1 डिवाइड बाय R2 इज इक्वल टू R3 डिवाइड बाय R4. जर का ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, हा वाला रेजिस्टन्स डिवाइड बाय हा वाला रेजिस्टन्स इज इक्वल टू हा वाला रेजिस्टन्स डिवाइड बाय हा वाला रेजिस्टन्स. त्या दोघांचा डिव्हिजन आणि या दोघांचा डिव्हिजन जर का सेम असेल तर अशा सिच्युएशनमध्ये करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर विल बिकम 0. गॅल्व्हनोमीटर मधून करंट किंवा मधल्या ब्रांच मधून करंट 0 जातो, म्हणजे हा मधला ब्रांच इथे प्रेझेंटच नाहीये असं तुम्ही ट्रीट करायचं. मधला ब्रांच डेड आहे असं तुम्ही इथे समजून घ्यायचं. थोडंसं नेमिंग करतो मी इथे. या पॉईंटला मी ए म्हणतो, या पॉईंटला बी, दिस पॉईंट बी सी, आणि या पॉईंटला मी डी म्हणतो. आपण असं शोधू आता की लाईक गॅल्व्हनोमीटर मध्ये करंट 0 केव्हा होईल. गॅल्व्हनोमीटर मधला करंट 0 तेव्हा होईल जेव्हा पोटेन्शियल ऍट बी इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट डी असेल, की बीचा पोटेन्शियल आणि डीचा पोटेन्शियल सेम असेल, तेव्हा गॅल्व्हनोमीटर मध्ये करंट 0 होईल. काय बोललो, बीचा पोटेन्शियल आणि डीचा पोटेन्शियल सेम असला पाहिजे. बीचा पोटेन्शियल आणि डीचा पोटेन्शियल सेम असेल तर इथून करंट जाणार नाहीये. हा हायर पोटेन्शियल आणि हा लोअर पोटेन्शियल असेल तर करंट हायर टू लोअर जाईल, किंवा हा हायर असेल हा लोअर असेल तर हायर टू लोअर उलटा करंट जाईल. पण दोघांचा पोटेन्शियल सेम असेल तर करंट तिथून जाणारच नाहीये. पण पोटेन्शियल ऍट बी कसं शोधणार. पोटेन्शियल ऍट बी इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट ए वरतून मी जातोय बी वरती, समजा 100 रुपये माझ्याकडे इथे, आणि जाते वेळी 30 रुपये ड्रॉप झाले तर इथे 70 रुपये राहिले ना. सो सिमिलर वे मध्ये इथे पोटेन्शियल व्ही ए आहे आणि जाते वेळी इथे ड्रॉप होणार आहे आय आर. सो ड्रॉप इज I1 R1. सो पोटेन्शियल एवढा राहिला आणि हाच तर पोटेन्शियल ऍट बी आहे. ओके, इथे पोटेन्शियल आहे व्ही ए पॉईंट वरती पोटेन्शियल इज व्ही ए. जाते वेळी तर ड्रॉप होणार. किती ड्रॉप होणार, I2 R2 एवढा ड्रॉप झाला, आणि तो आहे पोटेन्शियल ऍट डी. सो व्ही ए कॅन्सल, I1 R1 इज इक्वल टू I2 R2. ओके, I1 R1 इज इक्वल टू I2 R2. देन सिमिलरली इथून करंट जायचा गेला नाही पाहिजे, त्यासाठी इथला पोटेन्शियल सेम, बट पोटेन्शियल ऍट बी ला मी आणखीन एका वे मध्ये लिहू शकतो. पोटेन्शियल ऍट बी म्हणजे पोटेन्शियल ऍट सी. पोटेन्शियल ऍट सी, तर या डायरेक्शन मध्ये मी जातोय वरती,
करंट या डायरेक्शनमध्ये जातोय, बट मी करंटच्या रिव्हर्स डायरेक्शनमध्ये जातोय. सो मी पोटेन्शियल गेन करतोय, कारण की हा हायर पोटेन्शियल हा लोअर आहे, म्हणूनच करंट या डायरेक्शनमध्ये जातोय. बट मी जातोय उलटा, लोअर टू हायर. लोअर टू हायर जातोय, याचा अर्थ मी गेन करतोय. सो मला प्लस करायला लागेल. म्हणजे समजा इथे माझ्याकडे 70 रुपये आहेत आणि जाते वेळी मला 40 रुपये मिळाली. 70 + 40 110 रुपये होतील ना वरती गेल्यानंतर. तर सिमिलर वेमध्ये इथे जो पोटेन्शियल आहे दॅट इज VC, जाते वेळी मी गेन करीन, प्लस करीन I1 × R3, दिस इज पोटेन्शियल ॲट B, इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट D म्हणजे पोटेन्शियल ॲट C, जाते वेळी मी गेन करीन. किती गेन करीन? तर I2 R4. VC VC कॅन्सल. सो I1 R3 इज इक्वल टू I2 R4. सो असे दोन इक्वेशन झालेले आहेत. या दोघांना डिव्हाइड करा. बघा, पोटेन्शियल ॲट B इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट D, म्हणजे हा पोटेन्शियल सेम असेल तर हे व्हॅलिड आहे. हा पोटेन्शियल आणि हा पोटेन्शियल सेम असेल तर हे व्हॅलिड आहे. ओके, याचा अर्थ दोन्हीचा पोटेन्शियल जर का सेम असेल, त्यांचा मी डिव्हिजन जर का केला, I1 R1 डिवाइड बाय I1 R3, हा डिवाइड बाय हा करतो काय मी, दोघांचा आपण इथे डिव्हिजन करतो, इज इक्वल टू I2 R2 डिवाइड बाय I2 R4. I2 कॅन्सल, R1 कॅन्सल. ओके, R2 ला खाली टाकतो, R3 ला इकडे टाकतो. सो R1 डिवाइड बाय R2 इज इक्वल टू R3 डिवाइड बाय R4. काय डिराईव्ह केलं सांगतो मी तुम्हाला. आपण पहिले ॲज्युम केला करंट 0, म्हणजे हा पोटेन्शियल इज इक्वल टू हा पोटेन्शियल. मग करंट 0 ॲज्युम केल्यानंतर ही कंडिशन आली. सो आता स्टेटमेंट आपण असं म्हणणार की असं असेल तर करंट 0. हा डेरिवेशन अशा टाईपचा आहे की करंट 0 असेल तर अशी कंडिशन असेल. सो आपण स्टेटमेंट उलटा बोलू आपण की लाईक अशी कंडिशन असेल तर करंट 0 असेल. सो म्हणून विस्टन्स नेटवर्कमध्ये ओके, जर का ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल, परत एक वेळेस पाहूया कंडिशन R1 R2 R3 R4. गॅल्व्हॅनोमीटरमध्ये करंट 0 केव्हा असतो? वेन R1 डिवाइड बाय R2 इज इक्वल टू R3 डिवाइड बाय R4. ही कंडिशन फुलफिल झाली पाहिजे, तर मग करंट 0 होतं. पण समजा ही कंडिशन सॅटिस्फाय नसेल होत, मग करंट जाणार एकतर वरतून खालती जाणार किंवा खालतून वरती जाणार. मग आपल्याला हे पण शोधायचं आहे की कोणत्या कंडिशन्समध्ये करंट या डायरेक्शनमध्ये जाईल किंवा कोणत्या कंडिशन्समध्ये करंट उलट्या डायरेक्शनमध्ये फ्लो होईल. मग त्यासाठी मी एक काम करतो, इथे असं ॲज्युम करतो की करंट हा या डायरेक्शनमध्ये गेला पाहिजे. मग त्यासाठीची कंडिशन शोधतो. करंट या डायरेक्शनमध्ये गेला पाहिजे. करंट या डायरेक्शनमध्ये जाण्यासाठी ओके, नेमिंग करतो अगेन, ABCD. तुम्ही 2 मिनिटासाठी असं ॲज्युम करायचं की इथे सध्या गॅल्व्हॅनोमीटर नाहीच आहे, काही कनेक्टच नाही केलं. सरळ सरळ वरतून करंट I1 जातो आणि खालतून करंट I2 जातो. वरतून I1 करंट जातो आणि खालतून I2 करंट जातो. तोच I1 इथून पण जाईल आणि हाच I2 बेसिकली इथून पण जाईल. ओके, सो वरून करंट जातो I1, खालतून करंट जातो I2. या सिच्युएशनमध्ये पोटेन्शियल ॲट B, जर का पोटेन्शियल ॲट B ग्रेटर दॅन पोटेन्शियल ॲट D असेल, पोटेन्शियल ॲट B ग्रेटर दॅन पोटेन्शियल ॲट D असेल, हा पोटेन्शियल जास्त असेल याच्यापेक्षा. ओके, म्हणजे हा हायर पोटेन्शियल, हा लोअर पोटेन्शियल, आणि समजा मी इथे एक ब्रांच टाकली तर ऑटोमॅटिकली हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियलच करंट फ्लो होणार ना. करेक्ट. सो पोटेन्शियल ॲट B ची व्हॅल्यू ही पोटेन्शियल ॲट ए वरती पोटेन्शियल जो काही पोटेन्शियल ॲट ए मायनस ऑफ किती I1 R1 ड्रॉप होतो ना. सो हा पोटेन्शियल ॲट B आहे, should be greater than what is potential at D. Potential at D is VA, इथला पोटेन्शियल VA आणि जाते वेळी ड्रॉप अगेन, सो मायनस ऑफ I2 R2. सो VA कॅन्सल, मायनस ऑफ I1 R1 should be greater than ओके मायनस ऑफ I2 R2. एक इक्वेशन. सिमिलरली पोटेन्शियल ॲट B म्हणजे पोटेन्शियल ॲट C जाते वेळी प्लस करायला लागेल मला, प्लस ओके I1 R3 शुड बी ग्रेटर दॅन पोटेन्शियल ॲट D म्हणजे काय, इथला पोटेन्शियल जो आहे तो पोटेन्शियल ॲट C प्लस जाते वेळी गेन करीन, दॅट इज I2 R4. VC कॅन्सल, I1 R3 शुड बी ग्रेटर दॅन I2 R4. सो ही कंडिशन यासाठी की हा हायर पोटेन्शियल असला पाहिजे आणि हा लोअर पोटेन्शियल असला पाहिजे, यासाठीची ही कंडिशन आहे. दोघांना मी डिवाइड करतो. हा इक्वेशन लिहितो पहिले, मायनस ऑफ I1 R1 इज ग्रेटर दॅन मायनस ऑफ I2 R2 डिवाइड बाय I1 R3. हा इक्वेशन लिहितो, I1 R3 ग्रेटर दॅन सेम सिम्बॉल आहे I2 R4. तसं जर I2 कॅन्सल I1 कॅन्सल,
आणि तुम्हाला माहिती असेल मायनस साईन जेव्हा दुसऱ्या साईडला जातो तेव्हा इनइक्वलिटी साईन रिव्हर्स होत असते. मायनस साईन अपोजिट साईडला जातो म्हणजे -4 इज लेसर दॅन लाईक लेट्स से फॉर एक्झाम्पल 9. बरोबर, -4 इज लेसर दॅन 9. मायनस साईन जर का तिकडे गेला 4 लेसर दॅन -9 म्हणणार का तुम्ही? नाही आहे ना. सो साईन उलटा करायला लागेल ना. 4 इज ग्रेटर दॅन -9. सो मायनस साईन जेव्हा केव्हा इनइक्वलिटीच्या दुसऱ्या साईडला जातो त्यावेळेस इनइक्वेशन जो आहे तो ग्रेटर दॅन आहे तो लेसर दॅन बनतो. मायनस साईन तिकडे गेला तर मायनस मायनस विल बिकम प्लस. सो हा तो कंडिशन आहे आपला. याच्यामध्ये हवं तर R2 ला खाली आणा. ओके, कंडिशन कशी बनते पहा, R1 डिवाइड बाय R2 शुड बी लेसर दॅन R3 डिवाइड बाय R4. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. R1/R2 हा रेशो जर का कमी असेल या रेशोपेक्षा तर करंट वरतून खाली जाईल. हा रेशो कमी असेल तर असा करंट फ्लो होईल. हा रेशो या रेशोपेक्षा जास्त असेल तर असा करंट फ्लो होईल. ही गोष्ट तुम्हाला पाठ करायला लागेल. ओके, मी रिपीट करतो. हा जो रेशो आहे R1 डिवाइड बाय R2 हा रेशो जर का कमी असेल तर करंट वरतून खालती येईल आणि हा रेशो याच्यापेक्षा आणि हा रेशो जर का जास्त असेल तर ऑटोमॅटिकली करंट खालतून वरती जाईल. सो क्वेश्चन असे विचारले जाऊ शकतात की इथे गॅल्व्हनोमीटर आहे बट बॅलन्स्ड डिस्टन्स नेटवर्क नाहीये तर करंट कोणत्या डायरेक्शनमध्ये जातो. सो अशा पद्धतीने तुम्ही त्याचा आन्सर करू शकता. सो मीटर ब्रिज हा विस्टन्स नेटवर्कचाच ऍप्लिकेशन आहे. तर मीटर ब्रिज हा यासाठी वापरला जातो की लाईक अननोन रेजिस्टन्स शोधायचा असेल, एखाद्या रेजिस्टन्सचा व्हॅल्यू शोधायचा आपल्याला, अननोन रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू शोधण्यासाठी मीटर ब्रिजचा यूज केला जातो. तर कसं आहे पहा, मेटल स्ट्रिप्स असतात इथे. मेटल स्ट्रिप्स यासाठी की लाईक त्यांचा रेजिस्टन्स फार कमी असतो, ठीक असतात. ओके, सो रो L/A ज्याचा क्रॉस सेक्शनल एरिया खूप जास्त असतो त्यांचा रेजिस्टन्स फार कमी असतो. सो हा निग्लिजिबल रेजिस्टन्स आहे. त्याला लेफ्ट गॅप बोलतो आपण. ओके, देन दिस इज राईट गॅप. काय करायचं असतं पहा, ओके, तर हा आहे आपला मीटर ब्रिज. ओके, तर मीटर ब्रिज मध्ये जो हा पार्ट आहे त्याला लेफ्ट गॅप बोलतो. पहिले हे समजा, हे मेटल मेटल स्ट्रिप्स आहेत ज्यांचा रेजिस्टन्स एकदम कमी असतो. सो वरच्या पूर्ण पोर्शन मध्ये जे काही रेजिस्टन्स प्रेझेंट आहेत हे फक्त दोनच रेजिस्टन्स प्रेझेंट आहेत. या व्यतिरिक्त बाकी कोणामध्ये काही रेजिस्टन्स नाही. ओके, असं आपण समजायचं असतं इथे. ठीक आहे, तर हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे. हा नोन रेजिस्टन्स आहे, कोणता तरी दोघांमधला एक नोन आणि एक अननोन रेजिस्टन्स असतो. लेट से फॉर एक्झाम्पल दिस एक्स अँड दिस आर. हा अननोन आहे आणि हा नोन आहे. माहिती असलेला रेजिस्टन्स आहे, माहिती नसलेला रेजिस्टन्स आहे. जो रेजिस्टन्स माहिती नाही तो एका गॅपमध्ये कनेक्ट करा. वेल्डिंग करतो आपण सोल्डरिंगने. ओके, तर मेटल स्ट्रिप्स वरती याला लावून टाकतो अशा पद्धतीने. ठीक आहे, तर हा एक वायर आहे, 1 मीटरचा वायर असतो हा, म्हणून मीटर ब्रिज बोलतो आपण त्याला. ओके, 1 मीटरचा वायर आहे हा. इथे एक गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करण्यात येतो. काय कनेक्ट करण्यात येतो इथे? गॅल्व्हनोमीटर. एक नल पॉईंट शोधायचा असतो. नल पॉईंट म्हणजे असा पॉईंट, बेसिकली हा टॅप करत राहाल तुम्ही इथे. ओके, की तर कोणत्या तरी एका पॉईंटवरती टच केल्यानंतर गॅल्व्हनोमीटर मधून करंट हा 0 होतो. तर पहिली गोष्ट हे समजून घ्या की हा विस्टन्स नेटवर्क आहे. इथे बॅटरी कनेक्ट केली आहे, करंट फ्लो होईल इथून. मी विस्टन्स नेटवर्क इथे ड्रॉ करतो आणि आपण हे समजून घेऊ की विस्टन्स नेटवर्कची एक्झॅक्टली सिमिलर टाईपचा डायग्राम आहे हा. ओके, विस्टन्स नेटवर्कमध्ये वरती एक रेजिस्टन्स, खालती एक रेजिस्टन्स, गॅल्व्हनोमीटर, इथे एक रेजिस्टन्स होता, इथे एक रेजिस्टन्स होता आणि इथे एक बॅटरी होती जी करंट फ्लो लाईक पाठवायची. ओके, तर मी इक्वालेंट डायग्राम सांगतो. ही बॅटरी, इथे ही बॅटरी. बरोबर, ही बॅटरी करंट पाठवते इथून. आता जो करंट इथून जातो तो एका पॉईंटवरती पोहोचतो. हा करंट इथून जातो तो एका पॉईंटवरती पोहोचतो आणि त्या पॉईंट नंतर करंटकडे दोन ऑप्शन्स आहेत, वरतून किंवा खालतून. वरतून पण जाऊ शकतो, खालतून पण जाऊ शकतो. करंट इथे वरतून पण जाऊ शकतो आणि करंट इथे खालतून पण जाऊ शकतो. वरती पण त्याला एक रेजिस्टन्स लागणार आहे आणि खालतून पण त्याला एक रेजिस्टन्स लागणार आहे. खाली इथे वायर लागणार आहे, बट वायरला रेजिस्टन्स असणारच आहे, रो एल बाय. रेजिस्टन्स ऑफ वायर इज रो L/A. वायरलाही रेजिस्टन्स असतो. ओके, सो वरतून ही रेजिस्टन्स लागेल, खालतून ही रेजिस्टन्स लागेल. त्याच्यानंतर हे रेजिस्टन्स पूर्ण केल्यानंतर अशा पॉईंटला ते पोहोचतात की त्या दोन पॉईंटच्या मध्ये गॅल्व्हनोमीटर असतो. हा रेजिस्टन्स कव्हर केल्यानंतर अशा पॉईंट्सला पोहोचतात की त्या दोन पॉईंटच्या मध्ये गॅल्व्हनोमीटर असतो हा वाला. तसंच जर का पुढे पाथ कंटिन्यू ठेवला तर वरतून पण एक रेजिस्टन्स लागतो, खालतून पण एक परत एक रेजिस्टन्स लागतो. असाच पाथ कंटिन्यू ठेवला तर वरती पण एक रेजिस्टन्स लागतो आणि खालती पण एक रेजिस्टन्स लागतो. परत वायरला रेजिस्टन्स असतो.
हे दोघे मीट झाल्यानंतर एका पॉईंटवरती मीट होतात अँड देन त्याच्यानंतर बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल. सो डायग्राम हा एक्झॅक्टली सेम आहे. सो इन शॉर्ट हा मीटर ब्रिजचा आहे, सॉरी इन शॉर्ट हा विस्टन्स नेटवर्कचा. तर बॅलन्स विस्टन्स नेटवर्क तो तेव्हा होईल जेव्हा याच्यातला करंट झिरो होईल. करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर जेव्हा झिरो होईल, ओके, अलग अलग पॉईंटवरती टॅप करत राहिल्यानंतर एका सर्टन पॉईंटवरती टॅप केल्यानंतर करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर इट विल बिकम झिरो. सो तो बॅलन्स पॉईंट आहे समजा, बॅलन्स विस्टन्स नेटवर्क आहे. याचा जो रेजिस्टन्स आहे मी त्याला आर एक्स म्हणतो आणि याच्या रेजिस्टन्सला मी आर आर म्हणतो. वायरचा हा जो एवढा पोर्शन आहे ना, याच्या रेजिस्टन्सला मी आर एक्स म्हणतो आणि या पोर्शनच्या रेजिस्टन्सला मी आर आर म्हणतो. ठीक आहे. सो बॅलन्स कंडिशन मध्ये विस्टन्स नेटवर्क मध्ये काय असतो, याचा रेजिस्टन्स एक्स डिवाइड बाय याचा रेजिस्टन्स दॅट इज आर एक्स शुड बी इक्वल टू याचा रेजिस्टन्स इज आर डिवाइड बाय याचा जो रेजिस्टन्स आहे दॅट इज इक्वल टू आर आर आर. ओके. सो एक्स डिवाइड बाय या पोर्शनचा जो रेजिस्टन्स आहे दॅट इज रो लेंथ ऑफ दिस एलिमेंट एल एक्स डिवाइड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दॅट इज इक्वल टू आर डिवाइड बाय आर अननोन रेजिस्टन्स नाही का. या पोर्शनचा लेंथ, सॉरी या पोर्शनचा जो रेजिस्टन्स आहे दॅट इज रो, त्या पोर्शनचा लेंथ डिवाइड बाय एरिया लिहितो. तर हा लेंथ तुम्ही प्रॅक्टिकली मेजर करू शकता एल एक्स, आणि याचा लेंथ किती आहे एल आर. हा लेंथ प्रॅक्टिकली मेजर केला जाऊ शकतो. प्रॅक्टिकलमध्ये हेच तर आपले काम असतात, हे लेंथ मेजर करायचे असतात. सो आता इथे रो म्हणजे रेजिस्टिव्हिटी, ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन या वायरचा. वायरचा मटेरियल तर काही बदलला नाहीये, सो रेजिस्टिव्हिटी सेम आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पण सेम असल्यामुळे कॅन्सल. सो इथे मग एक पॉईंट येतो की एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर का तुम्ही कॅन्सल करत असाल तर वायरचा एरिया हा सर्व ठिकाणी सेम असला पाहिजे, युनिफॉर्म वायर असला पाहिजे. ओके. सो एक्स डिवाइड बाय एल एक्स इज इक्वल टू आर डिवाइड बाय एल आर, असा हा आपला इक्वेशन बनतो. आता याच्यामध्ये एक्स हा तुम्हाला माहिती नाहीये, आर तर माहिती आहे, हा तर रेजिस्टन्स नोन आहे, लेंथ तुम्ही शोधलात तर एक्सची व्हॅल्यू तुम्ही इथून शोधू शकता. बाकी तीन गोष्टी माहिती आहेत तर एक्स ऑटोमॅटिकली निघणार ना. तर हा मीटर ब्रिज आहे. ओके. मीटर ब्रिज नंतर एक केल्विन्स मेथड पण आहे. केल्विन्स मेथडमध्ये बेसिकली गॅल्व्हनोमीटरचाच रेजिस्टन्स शोधायचा असतो, पण इथे तो नाही वापरायचा गॅल्व्हनोमीटर. हा गॅल्व्हनोमीटर इथे लावायचा, इथे गॅल्व्हनोमीटर वापरण्याची गरज नाहीये. तसं एक लॉजिक आहे त्याच्यामध्ये, तो पण पार्ट मी एक्सप्लेन करतो पहा. केल्विन्स मेथड इज टू फाइंड रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. ओके. तर मी इथून गॅल्व्हनोमीटर काढून टाकतो. मी गॅल्व्हनोमीटर लावतो इथे या पोर्शनमध्ये, आणि या पोर्शनमध्ये सर्व सिंपल एक डायरेक्टली वायरच आहे. तो सेम प्रोसिजर आहे अगेन. त्याला इकडे इकडे, त्याला इथे टॅप करा, इथे टॅप करा, इथे टॅप करा, इथे टॅप करा, सर्व ठिकाणी टॅप करा जिथे कुठे नल पॉईंट येईल. ओके. लेट्स से फायनल दिस डिस्टन्स इज एल एक्स, आणि हा जो डिस्टन्स आहे एल जी बोलतो मी याला, या डिस्टन्सला, आणि या डिस्टन्सला मी एल आर बोलतो. सो नल पॉईंट जिथे कुठे येईल त्या पॉईंटवरती जी डिवाइड बाय हा रेजिस्टन्स डिवाइड बाय हा वाला रेजिस्टन्स जी डिवाइड बाय एल जी इट शुड बी इक्वल टू आर डिवाइड बाय एल आर. सो रेशो असा असला पाहिजे नल पॉईंटला. आता एल जी शोधू शकता, लेंथ शोधू शकतो, एल आर शोधू शकतो, आर तर माहितीच आहे, सो जी निघू शकतो. मेन मुद्दा हाच आहे की नल पॉईंट कसा शोधणार. इथे तर गॅल्व्हनोमीटर नाहीये, इथे गॅल्व्हनोमीटर असला असं तर करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर जेव्हा झिरो होईल, जेव्हा डिफ्लेक्शन तो दाखवणारच नाहीये, तो नल पॉईंट आहे असं आपण ट्रीट करणार, बट या केसमध्ये असं नाहीये. सो नल पॉईंट शोधणार कसा, बरोबर, हा मुद्दा आहे. तर पहा आता काय, पहिले एक काम करा, हा असा ओपन ठेवा, म्हणजे हा की कुठे टचच नका करू. तर हा की जर का कुठे टच नसाल करत, ओके, तर बॅटरी काय विचार करेल. ओके. हा की टचच नाही करते म्हणजे समजा 2 मिनिटासाठी मी हा डिलीटच करतो इथून असं. ओके. त्याला मी हवेत ठेवलं, हवेत ठेवलेलं आहे, त्याला टच केलेलं नाही कुठे. सो बॅटरी काय विचार करेल, तर बॅटरी असा विचार करेल करंट पाठवते वेळी की वरती एक जी रेजिस्टन्स आहे, एक आर रेजिस्टन्स आहे, आणि हे दोघे मिळून सिरीजमध्ये आहेत, आणि खालती या अख्ख्या वायरचा रेजिस्टन्स आहे, जो असेल तो असेल, बरोबर, कंप्लीट वायरचा रेजिस्टन्स. सो बॅटरीच्या मनात असे कॅल्क्युलेशन चालतील, हे दोघे सिरीज, हा एक रेजिस्टन्स आणि हा वाला कॉम्बिनेशन आणि हा वाला कॉम्बिनेशन पॅरल असल्यामुळे त्यांचं जो काही नेट रेजिस्टन्स इन पॅरल कॉम्बिनेशन बनत असेल त्यांचा विचार करून बॅटरी काहीतरी करंट पाठवेल. सो वरतून काहीतरी करंट जाईल, खालतून काहीतरी करंट बेसिकली इथून डिवाइड होईल. ओके. मग या सिच्युएशनमध्ये गॅल्व्हनोमीटरमध्ये समजा 4 अँपियर करंट, 4 मिली अँपियर करंट जातो फॉर एक्झाम्पल. सो गॅल्व्हनोमीटर काहीतरी डिफ्लेक्शन दाखवतो इक्वॅलंट टू 4 मिली अँपियर, 4 मिली अँपियरच्या इक्वॅलंट काहीतरी डिफ्लेक्शन तो दाखवतो. सो असा सिनेरिओ सध्या आहे. ओके. हा डिफ्लेक्शन आपण लाईक समजून घेऊ, लक्षात ठेवला की हा असा डिफ्लेक्शन दाखवतो. आता मी हे इथे टच करेन, आपला जो की आहे
तर तो की मी इथे टच करीन. समजा आता हा नल पॉईंट नाही आहे. आता नल पॉईंट नसल्याने काय झालं की हा नल पॉईंट नाही आहे सध्या, बरोबर. सो नल पॉईंट नसल्यामुळे ओके, इथून पण करंट फ्लो व्हायला सुरू झाला. सो बॅटरी आता काय विचार करेल, हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे, हा, आणि हे दोन रेजिस्टन्सेस पॅरलल आहेत एकमेकांना, कारण की मी हे असं कनेक्ट केलं ना इथं. सो हा पॉईंट आणि हा पॉईंट सेम ट्रीट करा. तर या सिच्युएशनमध्ये हे दोन रेजिस्टन्सेस हे पॅरल कॉम्बिनेशनमध्ये गेली, हे दोघे पॅरल कॉम्बिनेशनमध्ये गेली, हा वाला पोर्शन आणि हा वाला पोर्शन, हे दोघे परत पॅरल कॉम्बिनेशनमध्ये गेली. ओके, मग यांचा नेट रेजिस्टन्स काहीतरी डिफरंट येईल आधीच्या डायग्रामच्या कंपॅरिझनमध्ये. सो स्ट्रक्चरच पूर्णपणे चेंज झाल्यामुळे बॅटरी काहीतरी वेगळा करंट पाठवेल. सो म्हणून आधी जो 4 अँपिअर करंट जात होता, तो 4 अँपिअर न जाता मे बी त्याच्यापेक्षा काहीतरी डिफरंट करंट जाईल. सो डिफ्लेक्शन काहीतरी डिफरंट असेल. पण जेव्हा तो नल पॉईंटला मी टच करीन, नल पॉईंटला टच केला म्हणजे हा पोटेन्शियल आणि इथला पोटेन्शियल सेम, म्हणजे इथून करंट जाणार नाहीये. आता इथून करंट जाणार नाही म्हणजे हे असून पण नसल्यासारखं आहे. आता हा असून पण नसल्यासारखा असेल तर बॅटरीच्या मनात परत सेम कॅल्क्युलेशन चालतील आधीसारखे. मग परत सेम 4 अँपिअर करंट जाईल. टच करून पण तोच करंट जातोय, टच न करता जो जात होता तोच करंट जातोय. मग जेव्हा सेम डिफ्लेक्शन गॅल्व्हनोमीटर दाखवेल, हा ओपन ठेवल्यानंतर जो डिफ्लेक्शन होता आणि टच केल्यानंतर जो डिफ्लेक्शन आहे तो जर का सेम असेल, तर त्या पॉईंटला नल पॉईंट आहे असं तुम्ही समजून घेऊ शकता. सो आहे केल्विन्स मेथड टू डिटरमाइन रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. बाकी कॅल्क्युलेशन तुम्हाला माहितीच आहे. त्या दोघांचा ॲडिशन 100 सेंटीमीटर असतो. ओके, तर काही मला वाटतं न्यूमेरिकल्स करूया आपण. काही बेसिक गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतात की लाईक नल पॉईंट जो आहे तो थोडासा मिडलमध्ये आला पाहिजे. जितका एंडला येईल ना नल पॉईंट, तितके एरर्स जास्त होतील. रिझन असं आहे की इक्वेशन आपण काय लिहित असतो, समजा हा रेजिस्टन्स एक्स आहे, एक्स डिवाइड बाय एल एक्स इज टू आर डिवाइड बाय एल आर. एक लेंथ खूपच छोटी आली, समजा इथे आला नल पॉईंट, 1 सेंटीमीटर आहे समजा तो, बरोबर. म्हणजे एक लेंथ समजा 1 सेंटीमीटर आहे आणि जो दुसरा लेंथ आहे ना तो आहे समजा 99 सेंटीमीटर. आता होतं काय, लेंथ मेजर करते वेळी काही ना काही एरर येईल. 0.1 सेंटीमीटरचा एरर आला समजा, 1 सेंटीमीटर ऍक्च्युअलमध्ये बट मेजर करते वेळी मी त्याला 0.9 सेंटीमीटर समजा मी मेजर केला. तर हा 0.9 झाला तर हा 99.1 सेंटीमीटर झाला ना. सो यामध्ये एरर काही खूप जास्त नाहीये. 99 मध्ये 0.1 सेंटीमीटर आला तर असं काय थोडं लाईक खूप जास्त काही फरक पडणार नाहीये. पण इथे 1 सेंटीमीटर वरतून डायरेक्टली 0.9 सेंटीमीटर येणार म्हणजे 10%चा एरर होणार, बरोबर. मग या केसमध्ये एरर रिफ्लेक्ट होईल एक्स मध्ये. सो नल पॉईंट, ओके, नल पॉईंट जर का खूप एंडला असेल ना तर या केसमध्ये खूप एरर येण्याचे चान्सेस असतात. सो नल पॉईंट म्हणून थोडंसं मधात आला पाहिजे. म्हणजे समजा हा बॅलन्सिंग लेंथ लेट्स से फॉर एक्झाम्पल हा 40 सेंटीमीटर आला समजा आणि हा 60 सेंटीमीटर आला. आता या केसमध्ये काय 0.1 सेंटीमीटर एरर झाला जरी तर हा 40.1 होईल, 59.9 सेंटीमीटर होईल. तर 60 मेजर करण्याऐवजी 59.9 मेजर केला, खूप इश्यू नाही आहे. 40 मेजर करण्याऐवजी 40.1 मेजर केला, असं खूप पर्सेंटेज एरर नाही आहे याच्यामध्ये. सो म्हणून जो नल पॉईंट असतो किंवा अशा पद्धतीने अरेंज करायचे असतात आपल्याला हा आर, की नल पॉईंट हा थोडासा सेंटर लाईनमध्ये लाईक ऑलमोस्ट सेंटरला आला पाहिजे, सेंटरच्या जवळपास आला पाहिजे. एक्झॅक्टली सेंटरला आला पाहिजे असं गरजेचं नाही बट लाईक एंडला नाही आला पाहिजे. प्लस एंडला हे जे वायर्स लावलेले असतात, ओके, वेल्डिंग वगैरे जे केलेलं असतं तिथे, तर त्याचेही रेजिस्टन्सेस असतात जे की आपण इथे कन्सिडर नाही करत. म्हणजे पहा, समजा इथे 2 ओहम रेजिस्टन्स असेल, हे जे काही हे वायर आपण इथे लावतो, तर या प्रोसेसमध्ये इथे 2 ओहम रेजिस्टन्स एक्स्ट्रा जनरेट झालेला आहे. आणि समजा इथे पण लाईक अगेन 2 ओहम रेजिस्टन्स जनरेट झालेला आहे असं मी अज्युम करतो. आणि समजा या केसमध्ये नल पॉईंट तुमचा नल पॉईंट एंडला आला कुठे, मॅथमॅटिकली समजून घ्याल की हे कसे वर्क करत असतात एरर्स वगैरे. ओके, हा 2 ओहम, हा पण 2 ओहम आहे, काही इश्यू नाही आहे. सो नल पॉईंट जर का खूप या साईडला आला आणि या पोर्शनचा लेंथ, ओके, लेंथ किंवा या पोर्शनचा रेजिस्टन्स समजा 2 ओहम आहे आणि रिमेनिंग पोर्शनचा जो रेजिस्टन्स आहे, ओके, रिमेनिंग पोर्शनचा जो रेजिस्टन्स आहे, ओके, लेट्स से फॉर एक्झाम्पल तो आहे 20 ओहम, त्याच्यात 10 टाइम्स रेजिस्टन्स आहे म्हणजे 9 टाइम्स करायला लागेल मला ॲक्च्युली. 18 ओहम करतो. हा 2 ओहम आणि हा 18 ओहम, याचा अर्थ 9 टाइम्स आहे म्हणजे हा 10 सेंटीमीटर आहे आणि हा 90 सेंटीमीटर राहिलेलं. तर नॉन रेजिस्टन्स बी 50 ओहम, नॉन रेजिस्टन्स किती आहे 50 ओहम. तर हा अननोन रेजिस्टन्स जो आहे तो शोधायचा आपल्याला. 50च्या जागी किती 45 ओहम करतो, म्हणजे थोडंसं कॅल्क्युलेशनला सोपं जाईल.
ओके. सो आता हा पर्टिक्युलर जो सिच्युएशन तुम्हाला दिसतोय, बरोबर, आता हा एक्स मला शोधायचा आहे. तर काय होईल पहा की लाईक एक्स डिवाइड बाय, आपण तर 2 लिहिणार. हा 2 तर आपल्याला माहितीच नाहीये. दॅट इज इक्वल टू 45 डिवाइड बाय, आपण तर हा वाला रेजिस्टन्स किंवा तो वाला लेंथ लिहिणार आणि कॅल्क्युलेशन करून आपल्याला इथे आन्सर 5 मिळणार. तर हा रेजिस्टन्स 5 आहे असं आपण समजणार. ओके. बट आता ऍक्च्युअल मध्ये काय होतं पहा, एक्स डिवाइड बाय, ऍक्च्युअली इथे 4 घेतला पाहिजे होता. ओके. 45 डिवाइड बाय, ऍक्च्युअली इथे 18 प्लस 2, बरोबर, म्हणजे 20 घेतला पाहिजे होता. तर हा जातो इकडे, 4 जर का इकडे जाईल. ओके. 4 आणि इथे 5 बनेल खाली आणि हा बनेल 9. सो ऍक्च्युअल मध्ये 9 ओम रेजिस्टन्स असला पाहिजे याचा, त्याऐवजी आपण 5 ओम रेजिस्टन्स मेजर करतो. म्हणजे खूप मोठा एरर झालेला आहे इथे. ते का? बिकॉज लाईक लाईक जो रिडिंग आहे तो थोडासा एंडला येतोय म्हणून. 2 ओम मध्ये 2 ओमचा एरर जो की जास्त आहे. तर सेम डायग्राम किंवा सेम प्रोसिजर अशा पद्धतीने करतो आता की थोडीशी रिडिंग मध्ये घेतो. अरेंजमेंट मी आता इथे थोडीशी अशा पद्धतीने करतो की रिडिंग थोडंसं कुठेतरी मधातल्या पॉईंटवरती घेतो. ओके. लेट्स से फॉर एक्झाम्पल इथे 40 सेंटीमीटरवरती आला. किती? 40 सेंटीमीटर आणि हा 60 सेंटीमीटर. लेट्स से फॉर 40 सेंटीमीटरचा रेजिस्टन्स 40 ओम पकडा, 60 सेंटीमीटरचा रेजिस्टन्स 60 ओम पकडा किंवा याला 4 ओम पकडा. ओके. तर 40 ओम पकडतो आणि याला 60 ओम पकडतो. ठीक आहे. 40 ओम अँड देन 60 ओम. किंवा आधी किती पकडलं होतं आपण? इकडे 2 आणि इकडे 18 पकडला होता ना, समथिंग 2 आणि 18, म्हणजे टोटल 20 ओम रेजिस्टन्स होता. तर इथे पण त्याच रेशोमध्ये पकडतो, त्याला 8 ओम करतो आणि याला 12 ओम करतो. 20 ओम रेजिस्टन्स कंप्लीट वायरचा, त्याला मी चेंज नाही करत. हा रेजिस्टन्स लेट्स से फॉर एक्झाम्पल 45 पकडलेला आपण, करेक्ट. तर आता कॅल्क्युलेशन करूया. एक्स म्हणजे हा रेजिस्टन्स डिवाइड बाय 8 ओम. हे तर पकडणारच नाही ना आपण. इज इक्वल टू हा रेजिस्टन्स 45 आहे डिवाइड बाय हा रेजिस्टन्स जो की 12 आहे. तर 8 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, 8 इथे येऊन मल्टिप्लाय होईल. सो 2 आणि इथे 3 लिहीन मी, इथे 15 लिहीन आणि 15 टू 2 कराल तर 30 बनेल. म्हणजे आपण कॅल्क्युलेट केलेली आहे व्हॅल्यू 30 ओम या रेजिस्टन्सची. बट ऍक्च्युअली त्याची व्हॅल्यू किती असली पाहिजे सांगतो मी तुम्हाला. एक्स डिवाइड बाय, हा एक्स डिवाइड बाय या दोघांचा ऍडिशन पाहिजे जो की 10 आहे, इज इक्वल टू आर म्हणजे 45 डिवाइड बाय, 45 डिवाइड बाय या साईडचा रेजिस्टन्स जो की 14 आहे, 12 प्लस 2 14. पण हा आपण कन्सिडर नसतो करत कॅल्क्युलेशन मध्ये, बरोबर. सो 10 तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला तर एक्स इज इक्वल टू 450 डिवाइड बाय 14 कराल. ओके. तर 14चा टेबल काउंट कर. 14 3 जा 42. ओके. 3 30 14 टू जा 28 1 32.1 समथिंग काहीतरी येतो. हा म्हणजे 32 मेजर होण्याऐवजी 30 मेजर झाला, 2चा एरर आला. ठीक आहे. पण असं नाही ना की लाईक लास्ट सम मध्ये पाहिलं होतं तुम्ही की लाईक 5 मेजर करण्या सॉरी 9 मेजर करण्याऐवजी फक्त 5 मेजर झाला होता. 9 मध्येच 4चा एरर म्हणजे 5 मेजर झाला होता. सो इथे तितका एरर नाही येत. सो रिडिंग या ज्या आहेत त्या थोड्याशा मधल्या पोर्शनमध्ये जास्त आल्या पाहिजे. एंडला रिडिंग आली तर हे हावी होतात, हे जे एरर्स आहेत हे हावी होतील. ठीक आहे. सो काही न्यूमेरिकल्स करूया आपण आता इथे. ओके. क्वेश्चन नंबर 1. Two wires A and B of equal length are connected in left gap, right gap. ओके. ठीक आहे. सो 2 वायर्स आहेत, एक लेफ्ट गॅपला कनेक्ट केलेला आहे आणि एक राईट गॅपला कनेक्ट केलेला आहे. आणि आपला मीटर ब्रिज. नल पॉईंट इज ऑप्टेंड 40 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट. नल पॉईंट इथे 40 सेंटीमीटर आलेला आहे. सो हा 40 सेंटीमीटर आहे, 60 सेंटीमीटर. ओके. डायमीटर्स ऑफ वायर ए अँड बी आर इन द रेशो 3:1. डायमीटर 3:1 तर रेडियस पण 3:1च असतो. सो याचा रेडियस जर का आर असेल तर याचा रेडियस 3r असेल. ओके. तर रेशो ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ ए टू दॅट ऑफ बी इज इक्वल टू वॉट? लेंथ दोघांची सेम आहे, इक्वल लेंथ. सो याचा लेंथ एल आहे तर याचा एल आहे. मी असं लिहितो, याचा रेजिस्टन्स एक्स, याचा रेजिस्टन्स आर. एक्स डिवाइड बाय 40 किंवा एक्स डिवाइड बाय आर should be equal to 40 divided by 60. x divided by r is equal to 40 divided by 60 किंवा x by 40 is equal to r by 60 हे इकडे टाकून. सो सेमच येणार आहे असे. आता x ची व्हॅल्यू पहा बरं. x म्हणजे याचा रेजिस्टन्स इज रो, त्याचा रेजिस्टिव्हिटी, त्याचा लेंथ डिवाइड बाय त्याचा एरिया. एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर. ओके. 9r स्क्वेअर होईल डिवाइड बाय याचा रेजिस्टन्स किती आहे, रो, त्याची रेजिस्टिव्हिटी, लेंथ तर सेमच आहे, डिवाइड बाय एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर, रेडियस आरच याची. ओके. दॅट इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 6. त्यामध्ये लेंथ कॅन्सल होईल दोघांचा, आर स्क्वेअर कॅन्सल होईल, पाय पण कॅन्सल होईल. सो इक्वेशन काय बनेल पहा. रेजिस्टिव्हिटी ऑफ ए
डिवाइड बाय 9 टाइम्स रेजिस्टिव्हिटी ऑफ बी इज 4 डिवाइड बाय 6. सो 9 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. So 36 by 6 is 6:1. So answer will be option number A, that is equal to 6:1. Okay, next. Current drawn from the battery in the given network. या नेटवर्कमध्ये करंट किती ड्रॉ झालेला आहे? असे सर्किट्स पाहिले असतील तर हा विस्टन्स नेटवर्क आहे. हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बॅलन्स्ड आहे की नाही हे पाहायला लागेल आपल्याला, बट हा डायग्राम हा या पद्धतीचा. ठीक आहे, आता पहा, हा जो रेजिस्टन्स आहे त्याचा एक एंड कनेक्टेड आहे बॅटरीला आणि दुसरा एंड जो कनेक्टेड आहे, ओके, तो या मध्ये एक रेजिस्टन्स आहे ना त्याला कनेक्टेड. जसं की आता पहा, हा जो रेजिस्टन्स आहे तो हा 3 ओम रेजिस्टन्स आहे. इथे लिहितो मी 3 ओम रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स 3 ओम वाला रेजिस्टन्स आहे. कसं काय? कारण की या 3 ओमचा एक एंड कोणाला कनेक्टेड आहे? बॅटरीला. आणि दुसरा एंड कोणाला कनेक्टेड आहे? अशा पॉईंटला, ओके, जिथून एका साईडने 2 ओम आणि एका साईडने 5 ओम येतो. त्याचा दुसरा एंड अशा पॉईंटला कनेक्टेड आहे जिथे एका साईडला 2 ओम येतो आणि दुसऱ्या साईडला 5 ओम येतो. 5 ओम म्हणजे गॅल्व्हनोमीटर. सिमिलरली हा जो 3 ओम आहे त्याचा एक एंड बॅटरीला कनेक्टेड आहे आणि दुसरा एंड अशा पॉईंटला कनेक्टेड आहे की एका साईडला 5 आणि एका साईडला 2. परत हा जो खालचा 3 ओम आहे हा वाला, 3 ओम अशा ठिकाणी कनेक्टेड आहे की ज्याचा एक एंड बॅटरीला कनेक्टेड आहे आणि दुसरा एंड, त्याचा दुसरा एंड हा 5 आणि 2, एक साईडनी जाल तर 5 येईल आणि एक साईडनी जाल तर 2 ओम येईल. सो अशा पद्धतीने हे कनेक्शन्स आहेत. सो बॅलन्स नेटवर्क आहे. 3/3 इज 1, 2/2 इज 1. सो हा असून पण नसला जर काय, सो याला तुम्ही पूर्णपणे डिलीट केलं तरी काही इश्यू नाही आहे. आता बॅटरी किती करंट पाठवेल म्हणे? वरती 5 ओम, खालती 5 ओम. 5 आणि 5 पॅरल असेल तर 5/2 ओम येतो. सो बॅटरी आहे आणि एकच रेजिस्टन्स लावलाय तुम्ही इथे, 5/2 ओम असं समजून घ्याल. 5/2 ओम. बॅटरीचा व्होल्टेज 6 व्होल्ट. सो आय करंट शोधायचं असेल तर V डिवाइड बाय आर. व्होल्टेज आहे 6 डिवाइड बाय रेजिस्टन्स आहे 5/2. सो आन्सर बनतो 12/5 अँड दॅट इज इक्वल टू 2.4. सो 2.4 अँपियर एवढा करंट त्या सर्किटमध्ये फ्लो होईल बॅटरी थ्रू. आता 2.4 मधला पण वरतून अर्धा जाईल, खालतून अर्धा जाईल, म्हणजे वरतून 1.8 आणि खालतून 1.8 असे करंट जाणार आहेत. ओके, नेक्स्ट. इन द सर्किट डायग्राम शोन when the potential difference between B and D is 0. B आणि D मध्ये पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे म्हणजे याच्यातून करंट जाणार नाहीये, म्हणजे बॅलन्स रेजिस्टन्स नेटवर्क आहे. द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू व्हॉट? हे पहा, हे टोटल किती आहे? ऍडिशन कराल तर 24. ओके, हा किती आहे? 12 आणि 12चा पॅरल 6 होतो. 6 प्लस 15 इज 21. देन 6 आणि 6 पॅरलचा 3 होतो. 3 आणि 4चा ऍडिशन कराल तर 7 होतो. अँड फायनली इथे एक रेजिस्टन्स आहे. आता इथे रेजिस्टन्स किती आहे? तर हा 4 आहे. इथे डायग्राम ड्रॉ करतो असा. एक्स आहे, 8 आहे आणि इथे 4 आहे. हा 4 आहे, 8 आहे, एक्स आहे. ओके, बॅलन्स रेजिस्टन्स नेटवर्क आहे. याचा अर्थ हावला रेजिस्टन्स डिवाइड बाय हावला रेजिस्टन्स 24 डिवाइड बाय 21 शुड बी इक्वल टू हा जो काही रेजिस्टन्स असेल तो डिवाइड बाय 7. सो 7 3, ओके, आणि इथे 8. याचा अर्थ हा जो रेजिस्टन्स आहे तो 8 आला पाहिजे ओव्हरऑल. आता 8 आला पाहिजे तर हा 4 आहे, तर हा 4 आला पाहिजे. आता हा 4 येण्यासाठी हा 8 असला पाहिजे. 8 आणि 8चा 4 होत असतो ना पॅरलमध्ये. पॅरलमध्ये आय होप तुम्हाला माहिती असेल, लाईक पॅरल असेल 8 आणि 8 असेल तर 4 असतो. 8 8 8 असेल तर 8/3 असतो. सो आन्सर शुड बी 8 ओहम. दॅट इज ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट. टू नॉन रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन टू गॅप्स ऑफ अ मीटर ब्रिज. ओके, इथे एक रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे, इथे एक रेजिस्टन्स कनेक्ट करण्यात आलेला आहे दोन गॅपमध्ये. मीटर ब्रिज आहे आपला हा. ठीक आहे. बॅटरी ठीक आहे. आता नेक्स्ट मध्ये बॅटरी वगैरे ड्रॉ नाही करत, फक्त अप्पर हाफच ड्रॉ करेन. नल पॉईंट इज ऑप्टेन ॲट 20 सेंटीमीटर फ्रॉम झिरो एंड. नल पॉईंट आला इथे 20 सेंटीमीटरला, म्हणजे हा 80 सेंटीमीटर आहे. ओके, रेजिस्टन्स ऑफ 15 ओहम इज कनेक्टेड इन सिरीज विथ द स्मॉलर ऑफ द टू. या दोघांमधला स्मॉलर कोण आहे? हाच आहे ना. लेट्स से फॉर एक्झाम्पल दिस एक्स अँड दिस आर. सो एक्स डिवाइड बाय आर इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 8. एक्स बाय आर इज इक्वल टू 20 डिवाइड बाय 80 म्हणजे 2/8. हा इक्वेशन 1 बनलेला आहे. आता समजा इथे 15 ओहम रेजिस्टन्स कनेक्ट कराल. रेजिस्टन्स ऑफ 15 ओहम इज कनेक्टेड इन सिरीज विथ द स्मॉलर ऑफ द टू. ज्याची लेंथ छोटी असते ना तो रेजिस्टन्स छोटा असतो. सो एक्स आणि आर मध्ये स्मॉलर हा एक्स आहे, पहिले हे समजून घ्याल. आणि याच्या सिरीजमध्ये तुम्ही 15 ओहमचा रेजिस्टन्स कनेक्ट करताय. नल पॉईंट शिफ्ट टू 40 सेंटीमीटर म्हणजे नल पॉईंट ना आता 40 सेंटीमीटरला शिफ्ट होतो म्हणे. तर नल पॉईंट जर का 40 सेंटीमीटरला शिफ्ट झाला तर हा 40 आणि हा 60 होईल ना. त्याचा अर्थ आणखीन एक इक्वेशन जो बनतो तो एक्स प्लस 15, ओके, डिवाइड बाय आर
एक्स प्लस 15 डिवाइड बाय आर इज टू 40/60 म्हणजे 4:6 बनेल ना. आता हे जे दोन इक्वेशन्स आहेत यांना तुम्ही जर का डिवाइड कराल, एक्स व्हॅल्यू शोधायची तर डिवाइड करा सरळ सरळ. एक्स बाय आर इज टू 1/4. एक्स प्लस 15 बाय आर इज टू 2/3. एकमेकांना डिवाइड कराल इथे. एक्स डिवाइड बाय आर होल डिवाइड बाय एक्स प्लस 15 डिवाइड बाय आर इज टू 1/4 डिवाइड बाय 2/3. याला याच्याने डिवाइड करतो. म्हणजे नॉर्मली मीटर ब्रिजमध्ये मेजॉरिटी ऑफ सम्स असेच आहेत की पहिले एक कंडिशन दिलेली असते, मग काहीतरी चेंज करतात, वेगळी कंडिशन तयार होते, मग त्या दोन इक्वेशनला सरळ सिंपल डिवाइड करा, लाईक सबस्टिट्यूशननी सॉल्व्ह करा, तो आन्सर येऊन जातो. आर आणि आर कॅन्सल होतो. ओके, 3 वरती जातो. सो एक्स डिवाइड बाय एक्स प्लस 15 इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 8 बनतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन कराल तर 8x इज इक्वल टू 3x प्लस 45. हा एक इथे जातो. सो एक्सची व्हॅल्यू इथे 9 मिळते तुम्हाला, 9. सो व्हॅल्यू ऑफ एक्स इज 9. सो 9 होम, ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट सम. मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट when resistance R1 is connected in left gap. पर रेजिस्टन्स आहे R1 आहे जो की लेफ्ट गॅप मध्ये कनेक्ट केलेला आहे. ओके, अँड एक्स इन द राईट गॅप मध्ये कनेक्ट केलेला आहे एक्स. ओके, नल पॉईंट इज ऑप्टेंड ॲट 36 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट हँड. सो नल पॉईंट या सिच्युएशन मध्ये जो आलेला आहे तो आहे 36 सेंटीमीटर वरती. सो इकडून 36 असेल, ओके, तर इकडून 64 सेंटीमीटर असेल. ठीक आहे, आता हा एक कंडिशन झाला. इक्वेशन लिहून टाका लगेच. सो आर डिवाइड बाय R1 डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू 36/64. हा बनलेला आहे इक्वेशन नंबर 1. बॉक्स करून ठेवून टाकतो, पुढे वाचतो मी आता. विथ रेजिस्टन्स R2 इन द लेफ्ट गॅप अँड सेम रेजिस्टन्स एक्स इन द राईट गॅप, नल पॉईंट इज ऑप्टेंड ॲट मिड पॉईंट म्हणे. समजा इथे R2 लावला असता ना मी, तर नल पॉईंट मिडलला आला असता, म्हणजे 50-50 झाला असता म्हणे. म्हणजे R2 बाय एक्स इज इक्वल टू 50/50 असं लिहायला लागलं असतं मला. सो R2 बाय एक्स इज इक्वल टू 50/50 असं लिहायला लागलं असतं. पुढे विचारतात काय, इफ R1 अँड R2 आर कनेक्टेड इन पॅरलल इन द लेफ्ट गॅप अँड स्टील द रेजिस्टन्स एक्स इन द राईट गॅप, नल पॉईंट ऑप्टेंड ॲट डिस्टन्स. ओके, कोणत्या पॉईंटवरती नल पॉईंट येईल म्हणा, R1 R2 जर का पॅरलल मध्ये लेफ्ट गॅप मध्ये कनेक्ट केले तर. एक काम करतो मी, दोघांचं पहिलं डिव्हिजन करतो. इथे लिहितोय मी, पहा. समजा लेफ्ट गॅपमध्ये मी R1 आणि R2 कनेक्ट करेन, राईट गॅपमध्ये मी एक्सच कनेक्ट करेन, तर नल पॉईंट कुठे येईल, राईट गॅपमध्ये एक्स. इथे R1 आणि R2 पॅरललमध्ये कनेक्ट केले, करेक्ट, तर नल पॉईंट कुठे येईल हा मुद्दा आहे. तर नल पॉईंट लेट से फॉर एक्झाम्पल Lx, आणि याला मी 100 - Lx म्हणतो. ठीक आहे, सो या दोघांचा पॅरल कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स इज वरती मल्टिप्लिकेशन आणि खालती ॲडिशन, होल डिवाइड बाय हा रेजिस्टन्स डिवाइड बाय एक्स करायला लागेल ना मला, इज इक्वल टू Lx डिवाइड बाय 100 - Lx. तर थॉट प्रोसेस असा असू देत की R1 ची व्हॅल्यू एक्सच्या फॉर्मॅटमध्ये काढतो, R2 ची व्हॅल्यू एक्सच्या फॉर्मॅटमध्ये काढतो. R2 ची तर सोपी आहे, R2 ची व्हॅल्यू डायरेक्टली एक्स आहे कारण हे कॅन्सल होतो. R2 इज इक्वल टू एक्स ओनली. आणि R1 ची जी व्हॅल्यू आहे ना, तर 4चा टेबल कराल तर 9 आणि 16. सो 9/16 एक्स होईल R1 ची व्हॅल्यू. सो R1 ची व्हॅल्यू इज 9/16 एक्स आणि R2 ची व्हॅल्यू तर एक्सच आहे, डिवाइड बाय R1 प्लस R2. 9/16 एक्स प्लस एक्स कराल तर 25x डिवाइड बाय 16 होईल. ठीक आहे, 25x डिवाइड बाय 16, 16 विल गेट कॅन्सल, एक्स पण कॅन्सल होईल. सो ओव्हरऑल 9x/25 होईल. म्हणजे हा पूर्ण कॅल्क्युलेशन हा 9x डिवाइड बाय 25 येतो आणि होल डिवाइड बाय एक्स तर आहेच आहे खालती, अँड दॅट इज इक्वल टू Lx/100 - Lx. एक्स एक्स कॅन्सल कराल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून Lx ची व्हॅल्यू शोधू शकता तुम्ही. ओके, पाहिजे सॉल्व्ह करून देतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करेन तर 9 × 100 - Lx, ओके, इज इक्वल टू 25Lx. सो 900 हा -9Lx तिकडे जाऊन +9Lx, सो 34Lx बनेल तिकडे. सो Lx ची व्हॅल्यू 900 डिवाइड बाय 34, 900 डिवाइड बाय 34 लेफ्ट एंडवरून एवढ्या लेंथवरती येईल. ओके, जो की ऑलमोस्ट 26च्या आसपास येईल. 34 2 जा 68 म्हणजे 34 20 जा 680 आहे, तो 680 पेक्षा हा 900 जास्त आहे. सो 20 पेक्षा थोडासा जास्त आन्सर येईल. सो ऑप्शन नंबर सी आपला इथे आन्सर येईल. ओके, तसं विचार कराल तर लाईक हा अशा अप्रोचने पण सॉल्व्ह करू शकता की समजा दोघांना इथे पॅरलल कनेक्ट केला आपण, त्या दोघांचा नेट रेजिस्टन्स इज लेसर दॅन द लिस्ट वन. R1 आणि R2 मध्ये जो दोघांमध्ये छोटा आहे त्याच्यापेक्षाही रेजिस्टन्स छोटा येईल ना,
मी रिपीट करतो. R1 आणि R2. ओके. R1 आणि R2 पॅरल मध्ये कनेक्ट केले आपण. तर नेट रेजिस्टन्स इज लेसर दॅन द लिस्ट वन. बरोबर. R1 आणि R2 मध्ये छोटा कोण आहे? R1 छोटा. आणि R1 साठी लेंथ कमी आली होती, R2 साठी तर 50 सेंटीमीटर आली होती ना. इथे R2 लावल्यानंतर तो 50 सेंटीमीटर वरती गेला होता. सो R1 कमी आहे. सो यांचा नेट रेजिस्टन्स हा R1 पेक्षाही कमी येईल. म्हणजे लेंथ हा 36 पेक्षाही कमी आला पाहिजे. सो गो विथ ऑप्शन बी. 36 पेक्षा कमी एकच आन्सर आहे तुमच्याकडे. ओके. सो नेक्स्ट सम. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट पी अँड क्यू इज नियरली. पी आणि क्यू मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे म्हणे. पहिले पहा बॅलन्स्ड आहे का. ओके. 6 डिवाइड बाय 8, 6 डिवाइड बाय 8 आणि 3/4. ओके. इक्वल असतो ना. बरोबर इक्वल आहे. सो बॅलन्स डिस्टन्स नेटवर्क आहे. सो 5 अँपियर करंट आला. वरतून थोडा जाईल, खालतून थोडा जाईल. तर वरतून किती आणि खालतून किती हा मुद्दा आहे आता. तर वरती 9 ओमचा रेजिस्टन्स आहे ओव्हरऑल. 9 ओम रेजिस्टन्स आहे. आणि खालतून दोघांचा ऍडिशन कराल तर खालतून 12 ओमचा रेजिस्टन्स आहे. ओके. वरती 9 ओम आहे दोघांचा आणि खालती 12 ओम आहे. सो 5 अँपियर करंट आलेला आहे. वरतून समजा आय गेला तर खालतून जाईल 5 मायनस ऑफ आय. पण पोटेन्शियल सेम असलं पाहिजे. वरती पोटेन्शियल आहे 9 आहे. पोटेन्शियल ड्रॉप पॅरलमध्ये सेम असतो. सो खालती पोटेन्शियल आहे 12 इंटू 5 मायनस ऑफ आय. ओके. सो काय बनेल हा 3 आणि इथे 4. सो 3i इज इक्वल टू 20 मायनस ऑफ 4i. आणि मायनस 4i तिकडे जाऊन प्लस 7i इज इक्वल टू 20. सो i इज इक्वल टू 20/7. सो वरतून जो करंट जातो तो 20/7 जातो. आता याच्यावरती किती ड्रॉप होणार. V इज इक्वल टू IR, I इंटू आर. सो 20/7 करंट इंटू रेजिस्टन्स इज 6. सो वरती 120 डिवाइड बाय 7 बनेल. एवढा पोटेन्शियल इथे ड्रॉप होणार आहे 6 ओहम वरती. ओके. सो पी आणि क्यू मध्ये पोटेन्शियल डिफरन्स विचारतात. पी आणि क्यू मध्ये पोटेन्शियल डिफरन्स विचारतात. सो पी आणि क्यू मध्ये पोटेन्शियल डिफरन्स तेवढाच असेल जेवढा ड्रॉप होणार आहे. इथे 100 रुपये आहेत. इथे 40 रुपये ड्रॉप झाली तर इथे 60 राहिली. पी आणि क्यू मध्ये डिफरन्स किती. 40 ड्रॉप आहे. करा डिव्हिजन. ओके. 7 1 7 then 5 7 7 like 49 17 point something येईल. So go with option number A, that is 17. Next. Two resistors X and Y are connected in two gaps of a meter bridge. Okay. एका गॅप मध्ये X आहे, एका गॅप मध्ये Y कनेक्ट केला आहे. ओके. नल पॉईंट इज ऑप्टेंड 40 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर फ्रॉम झिरो एंड. ओके. नल पॉईंट हा 20 सेंटीमीटरवरती आलेला आहे. ओके. इथे 20 सेंटीमीटरवरती आलेला आहे नल पॉईंट. हा 20 सेंटीमीटर असेल तर हा 80 सेंटीमीटर असेल. थोडंसं इम्प्रोवाइज करायला आता असंही करू शकता तुम्ही. हा 20 हा 80 आहे. 4 टाइम्स आहे ना हा. तर हा रेजिस्टन्स 4 टाइम्स असला पाहिजे. म्हणजे हा एक्स आहे तर हा 4x असला पाहिजे ऍक्च्युली. एक व्हेरिएबल कमी केला आता मी y. पुढे म्हणजे रेजिस्टन्स 20 सेंटीमीटर 20 ओम इज कनेक्टेड इन सिरीज विथ द स्मॉलर ऑफ द टू रेजिस्टन्स एक्स अँड वाय. त्या दोघांमधला जो स्मॉलर आहे याच्यासोबत मी 20चा रेजिस्टन्स कनेक्ट करून टाकतो. तर नल पॉईंट शिफ्ट टू 40 सेंटीमीटर मध्ये. कुठे 40 सेंटीमीटरला नल पॉईंट शिफ्ट होतो. हा रिपीट झाला वाटतं सम. ओके. सो अशी सिच्युएशन आहे. सो आता अप्लाय करा. लेफ्ट हँडला एक्स प्लस 20 डिवाइड बाय 40 इज इक्वल टू इथे 4x. ओके. डिवाइड बाय दिस 60. त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करून कराल तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. लाईक 6x प्लस 120 इज इक्वल टू 16x. 16x. सो हा इकडे गेला. सो 120 इज इक्वल टू 10x. सो x इक्वल टू 10. एक्सची व्हॅल्यू किती बनेल. सॉरी एक्सची व्हॅल्यू 12 बनेल. 12. सो 12 ओम. द व्हॅल्यू ऑफ स्मॉलर रेजिस्टन्स इज इक्वल टू 12 ओम. अशा पद्धतीने करू शकता हा. नेक्स्ट सम. वायर ऑफ लेंथ 3 मीटर कनेक्टेड इन लेफ्ट गॅप. एक लेफ्ट गॅप आहे. 3 मीटरचा वायर आहे. लेफ्ट गॅप मध्ये 3 मीटरचा वायर आहे. 3 मीटरचा. ओके. अँड connecting left gap and a meter bridge balances 8 ohm resistance in the right gap. 8 ohm resistance आहे right gap मध्ये. नल पॉईंट येईल कुठेतरी. Please divide the bridge wire in the ratio 3:2. 3:2 या रेशो मध्ये डिवाइड होतो. ठीक आहे. याचा अर्थ याच्या हे बघा रेशोनी तर येऊनच जाईल ना. याचा रेजिस्टन्स मी एक्स समजतो. एक्स डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 8 डिवाइड बाय 2. सो एक्सची व्हॅल्यू किती बनेल. 12 बनेल. असंही करू शकता. याच्या हाफचा ट्रिपल आहे हा. सो याचा हाफ 4 चा ट्रिपल आहे हा 12. ओके. सो याचा ओव्हरऑल रेजिस्टन्स 12 ओहम आहे 3 मीटर वायरचा. तर त्यांचं म्हणणं आहे की लेंथ ऑफ वायर करस्पॉन्डिंग टू रेजिस्टन्स ऑफ 1 ओहम. बघा काय 12 ओहम रेजिस्टन्स आहे याचा. 12 ओहम साठी 3 मीटर वापरायला लागतो वायर. तर 1 ओहमच रेजिस्टन्स हवा असेल तुम्हाला या वायरचा तर लेंथ किती वापरली पाहिजे. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 12 इंटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 3. सो क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 12. दॅट क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 4 जो की 0.25 येतो. 0.25 मीटर. इतक्या वायरचा इतक्या लेंथचा जो वायर आहे ना
त्याची रेजिस्टन्स बेसिकली 1 ओम होते. लेंथ ऑफ वायर करस्पॉन्डिंग टू रेजिस्टन्स ऑफ 1 ओम. ओके, म्हणजे 3 मीटरचा जो रेजिस्टन्स आहे तो 12 ओम आपण शोधला आता. तर किती मीटरचा रेजिस्टन्स हा 1 ओम असला पाहिजे, म्हणजे 1 ओमची करस्पॉन्डिंग लेंथ विचारली आपल्याला क्वेश्चनमध्ये. अँड फायनली लास्ट क्वेश्चन. In a meter bridge experiment, a resistance of 18 ohm is connected in left gap. Left gap मध्ये 18 ohm आहे. ओके. And unknown resistance R in the right gap. इथे R आहे. Null point is obtained at L1. ठीक आहे, नल पॉईंट जो आहे तो L1 लेंथला आलेला आहे. सो हा 100 मायनस ऑफ L1 लिहितो या साईडला. ठीक आहे. इफ द अननोन रेजिस्टन्स इज रिप्लेस बाय R/3. आता याच्या जागी R/3 जर का ठेवला, पहिले याचं इक्वेशन लिहितो मी. 18 डिवाइड बाय L1 इज इक्वल टू R डिवाइड बाय 100 मायनस L1. ठीक आहे. आता याच्या जागी जर का R/3 मी ठेवला, तर नल पॉईंट इज ऑप्टेंड ॲट 1.5 L1 म्हणा. ओके. आता इक्वेशन कसा बनेल, 100 डिवाइड बाय 1.5 L1 इज इक्वल टू R/3 इंटू 100 मायनस 1.5 L1. सो इक्वेशन हा असा बनून जाईल. काय सरळ सिंपल, दोन्ही इक्वेशनला डिवाइड करा, अननोन रेजिस्टन्सचा व्हॅल्यू मिळून जाईल, लेंथ मिळेल ॲक्च्युली. अननोन रेजिस्टन्स पण मग लेंथ मिळेल तर अननोन रेजिस्टन्स पण मिळून जाईल. डिवाइड करतो मी दोघांना. ओके. सो डिवाइड कराल तर हा 18 कॅन्सल होईल, L1 कॅन्सल होईल. मला वाटतं हे करू शकाल तुम्ही. R कॅन्सल होईल, L1 ची व्हॅल्यू निघेल. L1 ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये टाकाल किंवा या इक्वेशनमध्ये टाकाल, R ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली निघून जाईल. तर हा मी तुमच्यावरती सोडतोय क्वेश्चन. तर इथे आपण केलेला आहे करंट इलेक्ट्रिसिटीचा फर्स्ट सेशन. क्रिचॉस फर्स्ट लॉ, क्रिचॉस सेकंड लॉ, मीटर ब्रिज आणि विस्टन्स नेटवर्क. ओके. सो बाय.